ते केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति समाधि हे समाधि तो विलोक राजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछित कल्पतरु तडिद्युत विनंदित पीतांबरधारी श्री कृष्ण भगवान परमात्मा आणि या भगवंताच्या दिव्य कथेचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत। बोलता बोलता आपल्या कथेचा आज सप्तम दिवस अर्थात 7वा दिवस आणि कथेच्या सांगतेचा दिवस आज आपला या ठिकाणी आहे। हे आपलं 4थं वर्ष आहे। 4थ्या वर्षाचं या वर्षीचं हे पुष्प भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करत असताना 6 दिवस आपण या दिव्य कथेचं चिंतन केलं। ज्यांच्या प्रीत्यर्थ ज्यांच्या स्मरणार्थ ही दिव्य कथा आहे कैलासवासी विश्वनाथ रामराव ठोंबरे काकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही दिव्य कथा हा परिवार या ठिकाणी आयोजित करत असतो। आपल्याला माहिती आहे संकल्प जर आपला जर चांगला असेल तर तो संकल्प भगवान परमात्माच या ठिकाणी सिद्धीला नेतो अर्थात पूर्ण त्या ठिकाणी करत असतो। म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व भगवान परमात्मा आपले जे चांगले मनोरथ असतात ना हे मनोरथ तो या ठिकाणी पूर्ण करून घेतो। अतिशय चांगला संकल्प मनामध्ये आला की या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करावी आणि मग मनामध्ये आलेला संकल्प आपण कोण पूर्ण करणारे आहोत? आपण कोणीही पूर्ण करणारे नाही। हे सर्व जे चालताना त्याच्या सत्तेने चालतं आणि मग त्याच्या सत्तेने चालत असल्यामुळे आपण फक्त एक निमित्त आहोत, आपण एक कारण आहोत। पण सर्व करून घेणारा तो भगवान परमात्मा भगवंत आहे। त्याची सेवा आपण या ठिकाणी करतोय। आपण जो सत्संगची कथा या ठिकाणी श्रवण करतोय ना या कथेचं दुर्लभत्व सांगितलेलं आहे। कोणाच्याही कानावरती हे शब्द पडत नाही। प्रत्येकाला ही कथा श्रवण करावी असं महाराज या ठिकाणी वाटत नाही। का वाटत नाही त्याचंही कारण अध्यात्माने शास्त्राने वेगळं सांगितलेलं आहे। म्हणून दिव्य कथा श्रवण करण्यासाठी भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी कथेविषयी रुची निर्माण होण्यासाठी काय लागतं तशी ही कथा अतिशय दुर्लभ सांगितलेली आहे। भागवत महात्म्यामध्ये चिंतन बघा
भागवत महात्म्यामध्ये चिंतन सांगत असताना असं सांगितलेलं आहे की दुर्लभैव कथा लोके, अतिशय दुर्लभ असणारी श्रीमद भागवताची कथा आहे. मग ही कथा आम्हाला कधी श्रवण करायला मिळते, कधी ऐकायला मिळते? तर ऐका. गोड उत्तर संत महात्म्याने नवे भागवत महात्म्यामध्येच आपल्याला बघायला मिळतं की भागवत महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावे, अज्ञान हेतु कृतमोह मंद अंधकारनाशम. म्हणजे भाग्याचा उदय ज्या वेळेस होतो ना, त्यावेळेस महाराज आपल्याला हा सत्संग घडत असतो. सत्संगाने काय होतं? वेगवेगळे प्रश्न असे पुढे 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 निर्माण होत जातात. सत्संग आमच्या जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. सत्संगाचा परिणाम जीवनामध्ये काय होतो? नाही जर सत्संग जर घडला, सत्विचाराची कास जर आम्हाला जर मिळाली नाही, नवे सत्संग जर या ठिकाणी आम्ही केला नाही तर काय हानी होणार आहे? एक लक्षात ठेवा, सत्संग जीवनामध्ये जर घडला नाही तर प्रापंचिक हानी आपली होईलच असं मी सांगता येणार नाही, पण खऱ्या अर्थाने पारमार्थिक हानी आपल्या झाल्याशिवाय राहणार नाही. व्यावहारिक हानी नाही होणार संत संगती घडल्यानंतर, नाही जर घडली तर, पण पारमार्थिक हानी मात्र या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. सत्संगती जर जीवनामध्ये जर घडली तर महाराज खऱ्या अर्थाने आपण जे मिळवायला पाहिजे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि नाही सत्संगती घडली तर जे मिळवायला नको तेच आपण मिळवण्यामध्ये या ठिकाणी आयुष्य घालू. सत्संगतीचा परिणाम काय होतो माहिती का? संतांनी सांगितलंय, बैसता संताची संगती, बैसता संताची संगती. काय होतो? कळो आले कमळापती. महाराज आपल्याला भगवान परमात्मा कळतो. म्हणून आपलं हित कशामध्ये आहे? ही हित आपल्याला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं. म्हणून सत्संग जीवनामध्ये घडला पाहिजे. सत्संगाने आणखीन काय होतं? सत्संगती सुद्धा दुर्लभ सांगितलेली आहे. किती दुर्लभ? महाराज म्हणतात, चंद्रामृत सुखे सेवविद असता जाता रवी धरलेल, बाह्य हिळा सागर सरवेल, परित्या साधूची भेट ना होईल, ऐसे कैसी आली भेट किती साधू. म्हणजे संत भेट होणं फार दुर्लभ सांगितलेलं, फार दुर्लभ. मग अतिशय दुर्लभ असणारा सत्संग इथे आपल्याला घडतोय. या सत्संगामध्ये आपण आलेलो आहोत. मग सत्संगामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने तरुण जाण्याचे विचार या सत्संगामध्ये मिळतात. ही श्रीमद भागवताची कथा श्रवण करत असताना काय उद्देश ठेवून, डोळ्यासमोर ठेवून आपण कथा श्रवण केली पाहिजे. आपण जे अज्ञानामध्ये जीवन जगतोय ते अज्ञान आपलं गेलं पाहिजे आणि सज्ञानाची प्राप्ती आपल्याला होणं गरजेचं आहे. सज्ञान म्हणजे ज्ञान आपण मिळवण्यासाठी दिव्य कथा श्रवण करायची. तरुण जाण्याचं ज्ञान जे आहे नाही, ज्ञान आपल्याला या कथेमध्ये मिळतं, कथेच्या माध्यमातून मिळतं. म्हणून बाबांनो, इथे आपण भक्ती करा. भक्ती करत असताना हा सत्संग जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. हा सत्संग आपल्याला घडतोय. गेल्या 4 वर्षापासून हा सत्संग करतोय आपण. याही वर्षी मोठ्या आनंदाने सत्संग सुरू झाला. हे दिव्य कथेचं चिंतन, ज्या ग्रंथाचं चिंतन करत असताना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य युक्त असणारा हा ग्रंथ आहे. नव्या या ग्रंथाचं चिंतन करत असताना शुकाचार्य भगवान परमात्म्याच्या मुखामधून निघालेलं ही कथा अमृत आहे की ज्या कथा अमृताने आपल्याला खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त होणार आहे. अमरत्व, माणसाला मोक्ष या ठिकाणी महाराज मिळणार आहेत या कथेने.
मृत्यूचं भय जे असतं ना, हे कथेच्या माध्यमातून या ठिकाणी संपत. मी एक जीव नसून मी एक आत्मस्वरूप आहे, हे जे आपल्याला जिथे कळतं ती म्हणजे ही श्रीमद भागवताची कथा आहे. म्हणून कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनातलं दुःख जातं. दुःख प्रत्येकाच्या पाठीमागे, नवे नवे दुःख का आपण या ठिकाणी भोगतो त्याचंही कारण अध्यात्माचं चिंतन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येते. आपण इथे जीवन जगत असताना इच्छा ठेवून जीवन जगतोय. मग इच्छा कोणतीही असू द्या, ती इच्छा आपल्याला या ठिकाणी दुःखालाच कारण ठरते. लक्षात ठेवा, प्रापंचिक दुःख इच्छा तर आपल्याला दुःखच भोगायला लावते, दुःखच भोगायला लावते. म्हणून लक्षात घ्या, महाराज शास्त्र चिंतन असं सांगतंय, सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर भगवंता व्यतिरिक्त आपल्याला सुख मिळणार नाही. तेने विन जीवा सुख नोहे, सुख मिळणार. म्हणून महाराज इथे आलेला प्रत्येकाला भूक लागलेली आहे. कोणाला अन्नाची भूक लागलेली असेल, कोणाला संपत्तीची भूक लागलेली आहे, कोणाला विषयाची भूक लागलेली आहे, कोणाला ज्ञानाची भूक लागलेली आहे. याच्याही पुढे जाऊन जर बोलायचं म्हटलं तर कोणाला भगवत दर्शनाची भूक लागलेली आहे. तुम्ही आम्ही सर्वजण महाराज अन्नाची भूक आहे की नाही आपल्याला? प्रत्येकाला अन्नाची भूक लागलेली आहे. महाराज एक वेळ समय आला की प्रत्येक जण या ठिकाणी महाराज अन्न घेतो का? शरीर धर्म आहे, शरीर टिकवण्यासाठी अन्न तर गरजेचं आहे, पण अन्नाची भूक भगवान परमात्मा भागवतो बरं का. अन्नाची भूक प्रत्येकाची भगवंत भागवतो. कोणालाही उपवाशी ठेवत नाही. म्हणून महाराज अन्नाची चिंता करायचीच गरज नाही, म्हणजे प्रयत्न करायचे नाही का अन्नासाठी, प्रयत्न करायचे, पण ही भूक भगवान परमात्मा भागवत असतो. तुकोबर आहे की महाराज आपल्या या ठिकाणी धर्मपत्नीला अर्थात जिजामातेला या ठिकाणी बोलत असताना शब्द आहे की नाही, दुष्काळ पडला होता, सर्व द्रव्य वाटून दिलं होतं, नवे नवे घरातली परिस्थिती अशी झाली होती की अन्न कमी पडायला लागलं होतं. एका काळी गगंज श्रीमंत असणारे तुकोबार आहे, पण परिस्थिती अशी तयार झाली की पत्नीला व्यवस्थित आता वस्त्र या ठिकाणी मिळेना. त्यावेळी पत्नी म्हणू लागली, अहो मला काय अवस्था आहे आपली आता. त्यावेळी तुकोबारांचे शब्द आहेत, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. कशाला चिंता करतो वस्त्राची आणि पोटाची? मग माऊली आमची पांडुरंग, आता तो आहे ना, ज्याने दात दिले तो चणी सुद्धा देणारच आहे. सर्व जबाबदारी भगवान परमात्म्यावरती सोपवून परमार्थ करणारे तुकोबाराय होते. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. म्हणजे अन्नाची जी भूक आहे ना, ही प्रत्येकाची भगवंत भागवत असतो. काहींना ऐश्वर्याची भूक, सत्तेची भूक लागलेली आहे. आपण सुद्धा याच्यामध्येच बसतो की नाही? आपल्याला सुद्धा सत्ता पाहिजे की नाही? सत्ता पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, धन पाहिजे की नाही आपल्याला बरोबर. आणि धनासाठीच अहोरात्र आपले प्रयत्न चालू आहे. ही भूक सुद्धा जर प्रयत्न चांगले असतील, कष्ट जर आपले जर चांगले असतील ना, ही भूक सुद्धा भगवंत आपली भागवल्याशिवाय राहत नाही. अनेकांची भागवली, अनेकांची भागवली. कोणाची भागवली तर चिंतन करत असताना बघा, बिभीषणाला या ठिकाणी लंकेचं राज्य दिलेलं आहे. बिभीषणाची भूक भागवली, सत्ता दिली, त्याला ऐश्वर्य दिलं. आणखीन सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिल्याचं चिंतन आहे. इकडे सुद्धा महाराज मग उग्रसेन असेल, त्यांना या ठिकाणी राजगादी दिली, सत्ता दिलेली आहे. मला एवढं सांगायचं, सत्तेची भूक भगवंत भागवतो. आणखीन पुढे चिंतन करत असताना काहींना विषयाची भूक लागलेली असते. विषयाची भूक सुद्धा भगवंत भागवतो बरं का. भागवतामध्ये आलेलं महाभारतातलं उदाहरण फार सुंदर आहे. महाभारतातलं उदाहरण काय झालं म्हणे, एकदा भगवान परमात्मा आणि
अर्जुन हस्तिनापूरला राहत असताना काम्यक वनामध्ये फिरायला गेले, रथामध्ये बसून फिरायला गेलेले आहे. आणि ते वन बघितल्यानंतर एवढं सुंदर वन होतं की दुपारची वेळ त्या वनाला बघितलं ना अर्जुनाला थोडासा मोहच निर्माण झाला. किती सुंदर वन आहे म्हणजे, किती सुंदर वन. आणि मग सहजच मनामध्ये एक भाव आला, या वनात जर द्रौपदी असते तर किती आनंद आला असता. सहज भाव मनामध्ये आला. समोर भगवान परमात्मा, याला काय कळत नाही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर विश्वंभर हरची न लगे. सर्व त्या भगवान परमात्म्याला कळतं. आणि मग कळणाऱ्या भगवान परमात्म्याला काय करता येत नाही. अर्जुनाचं मनोगत जाणलं, त्याला भूक लागली, विशेष या ठिकाणी आलाय याच्या मनामध्ये. आणि मग भगवंताने एक लीला केलेली आहे. दुपारची वेळ, एका झाडाखाली रथ उभा केला. अर्जुनाला तहान लागली, पण भगवंतानेच लावला. अर्जुनाला तहान लागली आणि अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा फार तहान लागली रे मला. तहान लागली अर्जुना? हो, थांब मग जरा, मी इथे पाणी आहे ते कुठे बघतो. भगवंताने ते या ठिकाणी कमंडलू घेतला आणि पाणी शोधण्यासाठी भगवंत रथातून खाली उतरले, पाणी बघायला गेले. आता याला काय करता येत नाही, करशील तरी नो हे काही. राईचा डोंगर पर्वत राही, अबुले करुणीची साई करी वाई मजोरी. आणि मग आता भगवंत असे बाजूला गेले, हे बाजूला जात नाही, तर भगवंतानेच द्रौपदीचं रूप धारण केलं. भरजरी साडी, नवे नवे एवढी सुंदर साडी या ठिकाणी भगवंत नेसलेला द्रौपदीच्या रूपामध्ये. हातामध्ये या ठिकाणी कंकण आहे, पायामध्ये पैंजण आहे, असा पदर घेतलेला. आणि मग पायात येऊ लागले रथाकडे, पायाच्या वर चुम 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 पैंजण वाजू लागले. अर्जुन विचार करते, एवढ्या अरण्यामध्ये स्त्रीचे पैंजण वाजताय, कोण आहे असं बघतोय. तर ती एक स्त्री आपल्याकडे येते, कोण असली पाहिजे. तिने असा पदर बाजूला केला. तो तर म्हणणार, हे तर आपलंच गिऱ्हाईक आहे काय म्हणे या ठिकाणी. बरं झालं म्हणे देव बाजूला गेला. देव काय झाला, बाजूला गेला. आणि मग ती द्रौपदी महाराज रथाजवळ आली. द्रौपदी म्हणजे कोण आहे का, देवच. आणि मग रथाजवळ आली. अर्जुनाने रथामध्ये तिला बसवलं. नवे नवे दोघांनी गप्पा मारल्या. आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं, द्रौपदीला म्हणून, अगं बाई तू आलीच म्हणे, चांगली गोष्ट आहे, पण आता तुझं निघ म्हणे इथून. का, देव पाणी आणायला गेले, देव येण्याच्या अगोदर जा. ती म्हणे मी जाते, पण मी आले होते, काहीतरी खून द्या ना मला बक्षीस. या ठिकाणी काही नाही. अर्जुनाने आपल्या हातातली अंगठी काढली आणि त्या द्रौपदीच्या बोटामध्ये घातली. द्रौपदी निघून गेली. थोडासा बाजूला जात नाही तर रूप त्याने बदललं. भगवंत हातामध्ये पाणी घेऊन रथाजवळ आलेला. रथामध्ये महाराज या ठिकाणी भगवंत चढले. अर्जुनाला पाणी दिला, अर्जुन पाणी पिला. आणि आता रथ ज्या वेळेस निघालेला आहे, रथ हाकलू लागले भगवंत. घोड्यांना या ठिकाणी चक 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 करायचे. चक चक करत असताना असे दोर धरलेला ना, पण आज मात्र दोर जास्तच वरती यायला लागले. त्या हातातली अंगठी जणू काय अर्जुनाला दिसावी. अर्जुनाला अंगठी दिसावी, चकचक करायचा. आणि मग अर्जुन विचार करा, आज फारच हात वरती येतोय, काय भानगडे. सहज वरती बघितलं, आपली जी अंगठी आहे, जी द्रौपदीला आपण दिली होती, ती भगवंताच्या हातामध्ये दिसल्यानंतर अर्जुनालाच कळलं काय भानगडी. माझा दृष्टांत संपलाय. अर्जुनाच्या मनामध्ये सहज विषय आला, द्रौपदी पाहिजे तर द्रौपदीचं रूप भगवान परमात्मा धारण करतो. ही भूकच एक लक्षात, भूक भागवतो लक्षात. ज्ञानाची भूक एखाद्याला जर लागलेली असेल तर ज्ञानाची भूक सुद्धा भगवंत भागवतो. कोणाची भागवली, हनुमंताची भागवली. राम अवतारामध्ये सहज इच्छा निर्माण झाली होती. देव बोलू लागले, तुला प्रत्येकाला बक्षीस दिलं. हनुमंत तुला काय पाहिजे, काही काही नको, काय काहीतरी मान. त्या हनुमंताने सांगितलं, देवा खरं सांगू का, रावणासोबत युद्ध करता करता फार दिवस गेले म्हणे त्या ठिकाणी, पण माझ्या काही या ठिकाणी समाधान झालं नाही. की जे मिळवायला पाहिजे होतं तुमच्याकडून ते मला मिळालं नाही. काय पाहिजे म्हणजे खरं सांगू देवा,
मला ज्ञान पाहिजे तुझ्याकडे. कोण म्हणताय? जे बुद्धिमत्ता वरिष्ठ, ज्यांना आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व बुद्धीची देवता म्हणतो हनुमंतराय. आणि मग असे असणारे हनुमंतरायांना ज्ञान पाहिजे. राम प्रभू म्हणाले, तुम्ही इच्छा चांगली प्रगट केली, पण या अवतारात तुम्ही तुमची ही इच्छा पूर्ण करू शकत नाही. पुढच्या अवतारामध्ये पूर्ण करतो. पुढच्या अवतार? हो हो. आणि मग लक्षात ठेवा, भगवंताचा द्वापार युगातला अवतार श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा. कुरुक्षेत्रामध्ये युद्ध ठरलेलं आहे, महाभारताचं युद्ध. अर्जुन ज्या वेळेस रथामध्ये बसलेला भगवान परमात्मा सारथी झालेल्या भगवंताला अर्जुनाने सांगितलं, हे देवा, हे अच्युता, प्रथम स्थापक हेच्युता, हे अच्युता, दोन्ही सैन्यांच्या आत भयोर्मध्ये, दोन्ही सैन्यांच्या आतमध्ये माझा रथ घेऊन चाल. जरा बघू दे माझ्यासोबत झुंजायला कोण कोण आलेले, युद्ध करायला कोण कोण आलेले. आणि मग दोन्ही सैन्यांच्या आतमध्ये जेव्हा रथने असं म्हटलं, भगवंताने रथ हाकलला, दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेला. बघताय तर या ठिकाणी काय आहे, तर ज्यांना त्यांच्यासोबत आपल्याला युद्ध करायचे ते सगळे सोयरी या ठिकाणी आहे ना, सोसुरान, मातुरान, भ्रातृ, या ठिकाणी महाराज सगळे सोयरे, सासू, आपले सासरे, नवे या ठिकाणी सर्व आपतेष्टच आहे. ज्यांनी आपल्याला धनुर्वेद शिकला असे समोर आहेत, ज्यांच्या मांडीवरती बसून आपण लालन पालन ज्यांनी आपलं केलेलं आहे, असे सर्वजण समोर बघितल्याचा सहजच मोह निर्माण झाला. यांना मारायचं आणि यांना मारून मी काही या ठिकाणी भस्मासुरच करणार. म्हणजे ज्यांनी आपल्यावरती उपकार केले त्यांनाच मारायचं नाही. मोह निर्माण झाला. परिणाम काय झाला माहिती का? मोहाने हातातलं धनुष्यच गळून गेलं. गांडीवरून सहस्रते हसतात तोचैव परिदह्यते. मग हातातलं धनुष्य गळून पडल्यानंतर भगवंताने या ठिकाणी अर्जुनाला या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, अर्जुना, अरे वेडा झाला तर. वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. उलट अर्जुनाला बोलले रागवून, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, युद्ध करणं कर्तव्य तुझं. तरी महाराज ऐकत नाही. शेवटी भगवंताने अर्जुनाला या ठिकाणी दिव्य ज्ञान, दिव्य दृष्टी दिली. नवे दिव्य दृष्टीने अर्जुनाच्या अंतकरणातला मोह निघून गेला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा अशी अवस्था झाली. आणि मग अर्जुनाने या ठिकाणी पुढे युद्ध केलं. प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण ऐका, अर्जुनाच्या अंतकरणातला मोह घालवण्यासाठी भगवंताने ज्ञान द्यायचं ठरवलं. ज्या रथामध्ये अर्जुन भगवंत आहे, म्हणजे प्रत्यक्ष अर्जुनाला ज्ञान देतात. दिव्य दृष्टी संजयाला दिली होती. संजय सुद्धा दिव्य दृष्टीने या ठिकाणी जे कुरुक्षेत्रावरती घडत होतं ते या ठिकाणी धृतराष्ट्राला सांगत होता. आणि तिसरा कोण ऐकत होतं? ज्या रथामध्ये भगवंत आहे त्या रथाला वरती एक ध्वज होता. आणि त्या ध्वजावरती कोण आरूढ झालेलं होतं? तर महाराज हनुमंतराय आरूढ झालेले होते. ज्ञानोबाराय वर्णन करतात, ध्वज स्तंभावरी वाढला. तो मूर्तिमंत शंकरू असं चिंतन केलेलं आहे. म्हणजे हनुमंतरायांची मागच्या अवतारातली इच्छा या अवतारामध्ये पूर्ण करतात. म्हणजे प्रत्येक इच्छा जी आहे, भूक जी आहे, ही भूक भगवान परमात्मा भागवतो. तशी गोपिकांना सुद्धा महाराज या ठिकाणी भूक लागली होती. गोपिकांना भूक लागली होती. भगवान परमात्मा त्यांची भूक या ठिकाणी महाराज पूर्ण करतोय. नवे काय भूक लागली होती मी बोलून आलोय. काहींना मला भगवत दर्शनाची भूक लागलेली असते, अशी गोपिकांना भगवत दर्शनाची भूक लागलेली होती. आणि मग ही भूक भगवंत गोपिकांची पूर्ण करतो. त्याच्यासाठी वेगवेगळे कारण करत असतील. म्हणजे कधी कधी गोपिका कारण काढत असेल, कधी कधी भगवान परमात्मा कारण करून गोपिकांच्या घरी जात असेल. वेगवेगळ्या लीला भगवान परमात्मा करतो. पण गोपिका भगवंताचं दर्शन घेतात. महाराज दर्शन का घ्यायच्या गोपिका? अरे दर्शन तरी आपण कोणाचं घेतलं पाहिजे? ज्याला बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रसन्नता तयार होते त्याचं दर्शन घ्या. ज्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं त्याचं दर्शन घ्या. किंवा महाराज त्याचं दर्शन घ्या की ज्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रसाद मिळेल. प्रसाद
अशाचा प्रसाद, आनंदाचा प्रसाद गोपिकांना भगवान परमात्म्याने खऱ्या अर्थाने दर्शन दिलं म्हणजे महाराज गोपिकांची गोपी अवस्था संपवून टाकली आणि गोपिकांना भगवान परमात्म्याने आपलं रूप करून घेतलेलं आहे, आपलंच करून घेतलेलं आहे. नाहीतरी गोपी शब्दाचा अर्थ काल मी सांगितलंय, गोपी इंद्रिय कृष्ण रसम पिबती इति गोपी. महाराज सर्व अंगाने भगवंताचं रसपान करणाऱ्या गोपिका आहेत, सर्व अंगाने स्वरूप भगवान परमात्म्याचं बघायच्या आणि त्यांना काय मिळायचं याचं चिंतन करत आणि त्यांचं मन भगवान परमात्मा मोहून घ्यायचा. पाहिला नंदाचा नंदन आणि त्याने वेधिले मन वेधून घ्यायचं. नवे नवे भगवंत कसा सजायचा त्याचंही चिंतन कालच्या कथेमध्ये आपण केलेलं आहे. भगवंताच्या नामाचं चिंतन करायचे गोपाळ गोपिका. वृंदावनामध्ये काला केला त्याचं कारण काय महाराज? काला मिळण्यासाठी मी सांगून आलोय, देव भक्त आणि नाम हे तिन्ही एकत्र ज्या ठिकाणी येतं तेव्हा तिथे काला घडतो. वृंदावनामध्ये भगवंताच्या सहवासामध्ये राहत असताना भगवंताच्या स्वरूपाचा आनंद गोपाळ घ्यायचे. भगवंत कधी कधी त्यांच्या सोबत महाराज या ठिकाणी मस्करी म्हणजे भांडायचा. नवे भांडता त्यांना या ठिकाणी जे आपलं खरं रूप आहे विश्वरूप भगवान परमात्म्याने गोपाळांना दाखवलं. विष्णुमूर्ती चतुर्भुज शंख चक्र हाती गळा पद्म वनमाळा शोभती. विष्णू मूर्ती जी आहे भगवंताची ते रूप गोपाळांना भगवंताने दाखवलं. गोपिकांना सुद्धा भगवंताने आनंद द्यायचा ठरवला आणि आनंद देण्यासाठी काल आपण बघितलं की भगवंताने कोणती लीला केलेली आहे? रास लीला, ज्याला आपण या ठिकाणी मला शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंताने केलेली रास. नवे त्या रात्रीचा आनंद घेत असताना एवढा गोड आनंद गोपिकांनी भगवंताच्या स्वरूपाचा घेतला. सर्व गोपिका भगवान रूप होऊन त्याच्या सोबत या ठिकाणी नाचतात. काय नवे हरी रंग रूप त्या गोपिका त्या ठिकाणी झाल्या. त्याचं चिंतन केलं, तिथे किती आनंद निर्माण झाला होता. तो आनंद गोपिकांनी गोपाळांनी तर घेतला, पण महाराज स्वर्गातल्या देवाला सुद्धा कुतूहल निर्माण झालं. देवादिदेव महादेव सुद्धा त्या महाराज सभेमध्ये येऊन आनंद घेतात गोपी वेशामध्ये. म्हणून वृंदावनामध्ये काल मी आपल्याला सांगितलंय गोपेश्वर महादेव मंदिर आहे, अतिशय सुंदर. भगवान परमात्म्याने गोपीचं रूप धारण केलं होतं ते प्रतीक त्या ठिकाणी आजही आपल्याला बघायला मिळतं. आणि मग त्या ठिकाणी एवढा आनंद सर्वजण नाचत होते. नाचता हरी रूप गोपिका झाल्या. नवे खऱ्या अर्थाने त्यांना जिकडे तिकडे ब्रह्मच महाराज या ठिकाणी भासू लागलं आणि ब्रह्मरूप त्या गोपिका झालेल्या आहे. एका जनार्दनी रास मंडळ रचिले, जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्मची कोंडले. जिकडे तिकडे मला ब्रह्मत्वाचा साक्षात्कार गोपिकांना त्या ठिकाणी होत होता. आणि मग आता कामदेवाला सुद्धा भगवंताने पराजित केलेला आहे. पुढे नारद महाराज या ठिकाणी मध्यस्थी करतात आणि कंसाकडे जाऊन कंसाला सांगतात, बाबा तू त्यांचा मामा आहे, बोलो त्यांना यात्रेचं निमित्त करून. आक्रूर काकांचं नाव या ठिकाणी भगवंत सांगतात. आणि आता आक्रूर काका भगवंताला घेण्यासाठी महाराज मथुरेवरून नवे गोकुळाकडे निघालेले आहे. रथ सजलेला आहे, सकाळी रथ निघला. तसं मथुरेचा आणि गोकुळचा अंतर रथाने म्हणजे घोड्याने जर गेलं तर फक्त 1 तासाचं अंतर आहे. पण आज रथ सकाळपासून निघाला, रथ हाकलावा असं त्यांना या ठिकाणी वाटत नव्हतं. त्याचं कारण असं आहे, या बाबाने सर्व सांगितलं, तुम्ही कृष्णाला बळीरामाला आणलं मग त्यांची मारण्याची व्यवस्था करतो म्हणून. कसं कशी व्यवस्था करेन हे सुद्धा सांगितलं होतं. कोल्याकडील हत्तीच्या पायाखाली देऊन मारण्याचा प्रयत्न करेल. जर तिथे जर नाही नेलं तर चाणूर मुष्टी
योद्धे जे आहे म्हणलं योद्धे त्यांच्याकडून मारण्याचा प्रयत्न करेन आणि तिथे जरी जर नाही जर त्यांच्याकडून मिळालं तर मी आहे ना म्हणे बलशाली, मी त्यांना मारेन. हे अक्रूर काकांच्या कानावरती शब्द पडलेले असल्यामुळे काकांना रथ हाकलावा असं वाटतच नव्हतं. पण चला, अगदी सकाळपासून निघालेला रथ संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि गोकुळामध्ये रथ येऊन थांबलेला आहे. नंद बाबाच्या अंगणामध्ये रथ आला, रथ थांबला. कोणाचा रथ असला पाहिजे? नंद बाबा बाहेर आले, बघताय तर अक्रूर काका यशोदा माता बाहेर आली. कृष्ण भगवंत बळराम दादा या ठिकाणी अक्रूर काकाला भेटतात. काका कसं येणं केलं? काकांना आतमध्ये घेऊन जातात. म्हणे मी मामाने पाठवलं, कंसाने पाठवलं. म्हणे काय म्हणणं आहे? म्हणे काही नाही, यात्रा आहे आणि तुम्हा दोघांना यात्रेला बोलवलेलं आहे. भगवंताने मान हलवली, हो येणार. पण नंद बाबाचा आणि यशोदा मातेचा चेहरा पडलेला आहे. नवे नवे यशोदा मातेच्या दोन्ही डोळ्यामधून या ठिकाणी अश्रू वाहू लागलेले आहेत. नवे नवे रडतायत या ठिकाणी मुंडक्या देत यशोदा माता रडते. भगवंत नवे नवे आपल्या मातेला समजून सांगतात, अगं आई 2 दिवसाचा तर प्रश्न आहे ना, यात्रा झाली की परत आम्ही येऊ ना. पण का रडतेस? का रडतेस? यशोदा माता, नंद बाबा, अक्रूर काका रात्रभर त्या ठिकाणी गप्पा मारतात. नवे नवे सकाळी पहाटे ज्या वेळेस पहाट होते, भगवान परमात्मा सुंदर स्नान वगैरे करतात. आता रथ या ठिकाणी सजलेला आहे. दररोज गोपिकांचा एक स्वभाव, नवे नवे भगवत दर्शनाची ओढ त्यांना लागलेली असल्यामुळे सकाळी पहाटे गोपिका उठल्या, स्नान झालं की पहिले नंद बाबाच्या अंगणामध्ये यायच्या. हा भगवंत सुद्धा आपल्या गोपिकांना दर्शन देण्यासाठी देहुडाचरणी आपल्या दरवाजावरती उभा राहायचा. आज मात्र चित्र वेगळं आहे. काय? रथ कोणाचा तरी आलेला आहे, तो सजलेला आहे. रथ सजलेला आहे, पण दररोज दर्शन देणारा जो देव आहे, हा देव मात्र आज काय उभा नाही. आणि मग त्या विचार करू लागल्या, कोणाचा हा रथ असायला पाहिजे. देव आतमध्ये जाण्यासाठी तयारी करू लागले. आणि मग ज्या वेळेस गोपिका यशोदेच्या अंगणामध्ये आल्या आणि यशोदा मातेच्या अंगणातला रथ बघून त्या गौरी यशोदेला म्हणू लागल्या, गवळण म्हणती यशोदेला कुठे गे सावळा. यशोदे, अगं हा रथ कोणाचा आहे? सावळा कुठे दिसत नाही. असा गवळणीचा आवाज ऐकल्यावर यशोदा माता बाहेर आली. जी गवळण विचारतेत ना महाराज, तिच्याकडे बघून यशोदा मातेने तिला कडकडून मिठी मारलेली आहे. कडकडून मिठी म्हणून आंबरडा पडून रडू लागली. यशोदेच्या डोळ्यातले पाणी तिच्या पाठीवरती पडलेले आहे. पाठीवरती पाणी पडले, दोन्ही त्या ठिकाणी रडू लागल्या. गवळण म्हणती यशोदेला कुठे गे सावळा. कारथ शृंगारीला सांगे वो मजला, अक्रूर उभा से बाई गे साजनी. या नंदाचे अंगणी
पायी घे साजनी, हा अक्रूराचा रथ आहे. अक्रूर भगवंताला घेण्यासाठी आलेले आहे. नवे नवे गोपाळही त्या ठिकाणी आले. कृष्णाला म्हणलं, कृष्णा जाऊ नको बाबा, जाऊ नको. भगवंत त्या ठिकाणी म्हणू लागले, जाऊ नको म्हणतात पण जाणं गरजेचं आहे. नवे नवे कृष्ण आम्हाला सोडून जाऊ नको. गोपाळांना भगवंत म्हणू लागले, 2 दिवसाचा प्रश्न आहे. नाही 2 दिवसाचा जरी प्रश्न असला तरी या ठिकाणी जायचं नाही. अरे बाबा, तुम्हाला जर राहतच नसेल माझ्या विचार, एक काम करा, आम्ही बळीराम दादा आणि मी पुढे चालतो, नंदबाबा मागून येणार आहे, तुम्ही सर्वजण नंदबाबा बरोबर या. गोपाळांना सांगितलं. आणि मग यशोदा मातेला त्या ठिकाणी कोणी सांत्वना करायचं. महाराज गोपिकांनी सुद्धा शब्द ऐकले, जातो बी शारंग पाणी मथुरेशी. हे शब्द ऐकल्याबरोबर विवळ झाले. पण वचन हे ऐकून माझे वचन ऐकल्याबरोबर विवळ झालेले. आणि मग महाराज त्या गोपिका अक्रूर काकाला त्या ठिकाणी दोष देऊ लागले. अक्रूरा, तुझं नाव अक्रूर आहे, तुझं नाव काय आहे? अक्रूर. तुझी करणी मात्र क्रूर आहे. अरे तू देवाला घेण्यासाठी या ठिकाणी आला, आमचा प्राण वल्लभ भगवान परमात्म्याला नेतोय. नवे नवे ढसा ढसा रडत आहे. एकमेकीला त्या ठिकाणी महाराज आलिंगन देत आहे. कोणी वृक्ष येऊन भूमीवरती पडलेला आहे. आपला प्राण वल्लभ आपल्याला सोडून जातो. हे ऐकल्यानंतर महाराज गोकुळची अवस्था अतिशय दैनीय, दुःख या ठिकाणी झालेला आहे त्यांना. बघा, एक प्रसंग आठवा, ज्या वेळेस भगवंत गोकुळामध्ये आले होते, आले तेव्हा काय प्रकार, काय आनंद होता गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही. आज भगवंत जाणार, दुःखच दुःख आहे, लक्षात ठेवा, दुःखच दुःख आहे. आणि मग भगवंताला सुद्धा त्या गोपिकांचा तो शोक बघवत नाही. देव हळूच महाराज घराच्या बाहेर येतात. अंगणामध्ये बळीराम दादा आणि भगवंताला बघितल्यानंतर आणखीनच अंबरडा त्या ठिकाणी गोपिका फोडतात आणि भगवंताला विनंती करतात, कृष्णा आम्हाला सोडून जाऊ नको, देवा जाऊ नको आम्हाला सोडून. पण आता भगवंत ऐकत नाही. रथाकडे येतात. रथामध्ये भगवंत चढतात. अवस्था काय होते? रती जडले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजबाळी, कोण देहाते संभाळी. रडल्या, किती रडल्या. महाराज वर्णन करतात, नाथ महाराज नयनीच्या उदकाने भिजली धरणी. किती रडल्या. नयनीच्या उदकाने धरणी भिजली. एवढ्या रडल्या. शेवटी भगवंताला बघवत नाही. देव अक्रूराला म्हणला, अक्रूरा देव बोले अक्रूराशी, वेगी हाकावे या गोपिकाच्या शोकासी, न पाहावे मजसी. या गोपिकाचा शोक मला या ठिकाणी बघवत नाही. म्हणून अक्रूर काका लवकर रथ हाकला, लवकर रथ या गोकुळाच्या बाहेर काढा. आणि मग अक्रूर काकाला आज्ञा भेटल्यावर अक्रूर काकांनी मला आपला रथ आता हाकलायला सुरुवात केलेली. कोणी रथाला पकडलंय, कोणी गडाबाडा लोळतय, कोणाला मृत्यू येऊन खाली पडलेले आहे. गोपाळ सुद्धा महाराज कृष्णाला म्हणून, कृष्णा जाऊ नको. गोपाळ रथाच्या पाठीमागे पळताय. रथ निघाला. महाराज गोकुळची अवस्था अशी झाली होती, गोपिका रडतील, गोपाळ रडतील यात नवल नाही. पण गोठ्यामध्ये असणाऱ्या ज्या गायी होत्या ना, त्या गायीच्या डोळ्याला सुद्धा धारा लागलेल्या. नवे नवे लहान असणारे जे वासर आहेत, ते वासर सुद्धा या ठिकाणी हंबरडा फोडत होते. हंबरती हे गाई वासरे. भगवंत एवढं प्रेम केलं होतं, एवढं प्रेम. लहान रांगणारे भगवंत मी मागे वर्णन करून आलेलो आहे.
तेच रांगायला लागलेले, घरामध्ये रांगता रांगता भगवंत आता असे गल्लीमध्ये रांगायला लागले होते. गल्लीतले रांगणारे भगवान परमात्मा कधी कधी गोठ्यामध्ये जायचे. रांगणारे वरती मोर पिसारा, 2 दात भगवंताला आलेले सुंदर. महाराज गौर वर्ण भगवान परमात्मेचा आहे. म्हणजे कोणता वर्ण आहे? कृष्ण वर्ण आहे. कृष्ण वर्ण भगवान परमात्मा रांगायला लागला. असं रांगत रांगत गोठ्यामध्ये जायचा. नुकतेच व्यालेली एखादी गाय असेल, तिचं बछडं, तिचं वासरू, तिला पीत असलं की भगवंताने त्या वासराजवळ जावं, त्याला असं आपल्या एक हाताने बाजूला लोटावं आणि आपलं तोंड त्या काशेमध्ये घालून महाराज गाईचं दूध प्यावं. एवढं वात्सल्य महाराज भगवान परमात्म्याला गायीने दिलं की वासरू जरी बाजूला केलं, भगवंताने तोंड जरी लावलं तरी गायीने महाराज लात झटकू नये. उलट भगवंताला प्रेम वात्सल्याने महाराज त्या ठिकाणी चाटावं, एवढं प्रेम त्या ठिकाणी गायीचं भगवंतावरती होतं. आणि त्या गायीची सेवाही भगवंताने केली. हो पुढे गायीची सेवाही केली. म्हणून ऐका, चिंतन करत असताना भागवतामध्ये आपल्याला उदाहरणं बघायला मिळतात. भगवंताच्या विरहामध्ये गायी रडल्या, भगवंताच्या विरहामध्ये गायी रडल्या. आणि त्रेतायुगात रामप्रभूंचं चिंतन करत असताना रामप्रभूंच्या विरहामध्ये भगवंताच्या रथाचे घोडे रडल्याचं चिंतन. भगवंताच्या घोड्याची रथ घोडे रडले. बघा, ज्या वेळेस सुमंत भगवान परमात्म्याला सोडायला गेले वनामध्ये, दशरथ राजे या ठिकाणी मृच्छा येऊन नवे नवे विवळत पडलेले राम 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 पडलेले. दशरथ राजाने सांगितलं 2-3 दिवस याला वनामध्ये फिरवा, हा ऐकत नाहीये. म्हणून आज्ञा भेटली आपल्या राजाची. सुमंत निघाले घेऊन. राम लक्ष्मण सीता माता रथामध्ये बसलेले आहेत. तिथे सुद्धा इथे जशी गोकुळची अवस्था ना रथाच्या पाठीमागे, तशी तिथे सुद्धा अयोध्यावासी त्या रथाच्या पाठीमागे पळत होते. शरयू नदीच्या काठावरती मुक्कामे सर्वजण झोपी गेलेले, थकलेले होते. आणि अशा अवस्थेमध्ये आता बघा, सुमंताला सांगितलं, सुमंता आता आम्हाला पुढे जायचंय, तुम्ही रथ घेऊन परत जा. सुमंताने सांगितलं, तुम्ही परत नाही येणार. 14 वर्षाचा वनवास माझ्या वडिलांनी वचन दिलेलं आहे आणि आमच्या रघुकुलाची रीत आहे, प्राण गेला तरी चालेल, वचन मोडायला नको. म्हणून ऐका, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. ही आमची रीत आहे, नवीन आमची या ठिकाणी धर्मनीत आहे. आणि धर्मनीत मोडू नये, तुम्ही परत येणार नाही. रामप्रभूला हात जोडले. सुमंत परत महाराज या ठिकाणी निघाले. नवीन अयोध्येमध्ये येऊन पोहोचलेले आहे. ती कौशल्य माता या ठिकाणी म्हणत होती, धाडू नको वनी राम, म्हणजे बोलत होती अगं नको पाठवून. पण महाराज मग पुत्र वियोगामध्ये असणारी माता ज्या वेळेस समजलं की रथ आलेला आहे, अपेक्षा होती या ठिकाणी प्रभू रामचंद्र रथामध्ये असतील, लक्ष्मण दादा असतील, सीता माता आपली सून असेल, अशी अपेक्षा या ठिकाणी कौशल्या मातेची होती. रथ असा अंगणामध्ये आल्यावर कौशल्या माता त्या रथाकडे धावली. बरं का, रथाकडे धावली. रथाकडे माता येताना बघितल्यानं रथाची जी घोडी होती ना, ती घोडी अशी उलट्या माना हलवू लागली. उलट्या माना हलवू लागले. डोळ्यात दोन्ही डोळ्यात धारा त्यांच्या लागलेल्या आहे. मत आ मैया इधर, मत आ, कुछ नहीं मिलेगा, रोना ही पडेगा मैया, मत आ मत आ. नवे नवे रडून ते घोडे त्या कौशल्या मातेला सांगत होते, येऊ नको इकडे. मला एक सांगायचंय की प्रभू रामचंद्राच्या विरहामध्ये घोडे रडले, इथे गायी रडताय. अंबरती हे गायी वासरे. आणि मग आता शेवटी भगवंत आणि बळीराम दादा रथामध्ये बसलेले. रथ निघाला. रथ गोकुळाच्या बाहेर आलेला आहे. आणि बाहेर आल्यानंतर आता मात्र भगवंत आणि बळीराम दादाचा आनंद आहे. त्यांना गोपिकांचं दुःख भगवत नव्हतं. ठीक आहे, आता जायचंय आपल्याला, आपलं कार्य सिद्धीला जाणार आहे, यांना आनंद आहे. पण आक्रूर काका मात्र या ठिकाणी दुःखी झालेले. जड अंतःकरण झालं. का जड अंतःकरण झालं? कारण त्यांना माहिती होतं कंस काय करणार. कंसाने सर्व सांगितलेलंच होतं.
आणि मग जड अंतःकरण घोड्यांना काही केल्या हाकले ना, चेहरा पडलेला आहे, चेहऱ्यावरती मालिन्य आलेलं आहे. न जाणं भगवंताचा विचार करत असताना किती गोंडस आहे, किती सुंदर आहे, आणि या मुलांना मी मारण्यासाठी घेऊन चाललोय. कोणत्या जन्मामध्ये मी पाप केला असेल, कोणत्या जन्मात, असा विचार मनामध्ये येऊ लागला. थोडं पुढे गेल्यानंतर यमुना माता आडवी आली, यमुना माता. आणि मग यमुना मातेला बघितलं, भगवंताला ती दुःखद अवस्था दूर करायची होती ना. मग काकाला म्हणाले, काका. म्हणे काय कृष्णा? म्हणे बघ ना या ठिकाणी. काकाला म्हणू लागले, काका बघा म्हणे तीर्थ यमुना. म्हणे हो तीर्थ यमुना. स्नान करायचं नाही का? तीर्थामध्ये स्नान केलं पाहिजे. हो कृष्णा मला स्नान करायचंय. मग काका रथातून खाली उतरले, यमुनेचं दर्शन घेतलं, यमुनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. आणि मग हात जोडून अंतःकरणाने यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी डुबकी परत काकाने मारली. डुबकी मारून वरती आल्यावर आश्चर्य असं की समोर महाराज शेषावरती भगवान परमात्मा पोहोचलेला दिसला. थोडस बाजूला बघितलं, तिकडे भगवान परमात्मा. जिकडे बघेल तिकडे तो भगवान परमात्मा दिसू लागले. आणि काकाने रथाकडे बघितलं तर रथामध्ये सुद्धा असा कमरेवरती हात देऊन भगवंत काकांकडे बघून हसू लागला. आणि मग काकांच्या लक्षात आलं, अरे हा सर्वसामान्य नाही, हे तर ब्रह्म आहे, ब्रह्म. आणि मग याला कंस काय, कंसाचा बापही याला मारू शकतो. मनातली मला संभ्रम निघून गेली. काका लगेच रथाजवळ आले, रथामध्ये चढले, रथ घेऊन आता मथुरेमध्ये प्रवेश केलेला आहे. भगवंताला थांबण्याची व्यवस्था केली होती. तिथे बळीराम दादाला आणि भगवंताला थांबवलं. कंसाला निरोप दिला की तुझा शत्रू मी घेऊन आलेलो आहे. आता भगवंत आणि बळीरामला थांबणे, त्यांची सेवा होऊ लागली. थोड्या वेळाने नंद बाबा आणि गोपाळही त्या ठिकाणी आले. आणि मग गोपाळ आल्यानंतर सर्वजण आता एकत्रित आलेले आहे. आणि मग सहज गोपाळ म्हणू लागले भगवंताला, किती सुंदर नगरी रे, किती सुंदर नगरी, किती सुंदर सजवले, किती सुंदर. आणि मग सहज गोपाळ म्हणतो, चल ना कृष्णा आपण जरा नगरी बघून येऊ. मध्ये नगरी बघायला जायचं म्हटलं मग आता बाबांची परवानगी घेतली पाहिजे. नंद बाबाला विचारलं, बाबा आम्ही जाऊ का मथुरा बघायला, नगरी बघायला? तर भगवंताला ते बोलू लागले वडील की बाबा तुम्हाला जायला हरकत नाही, पण तुम्ही फार विचित्र मुलं आहेत. म्हणजे नंद बाबा बोलतात, आणि विचित्र का? तर तुम्हाला खोड्या करायची सवय आहे. आणि आता तुम्ही गोकुळात नाही, कुठे तुम्ही आता मथुरेमध्ये. आणि इथे जर तुम्ही जर कोणाची खोडी करू लागले, मस्करी करू लागले, तर इथला राजा कोण कंस, तो तुम्हाला मारेल, शिक्षा करेल. नाही बाबा अजिबात कोणाची खोडी करणार नाही, मस्करी करणार नाही, असं म्हटल्यानंतर मग आता महाराज परवानगी दिलेली, जा जा या यात्रा बघून या. मग गोपाळांना सोबत घेऊन बळीराम दादा आणि कृष्ण भगवंत यात्रा बघायला निघाले. जेव्हा फिरायला निघाले ना, ते मथुरेचे लोक अतिशय सुंदर चांगले कपडे त्यांनी अंगावरती धारण केलेले, सुंदर नटलेले, स्त्रिया महाराज अलंकार धारण केलेल्या, भरजरीत वस्त्र त्यांच्या अंगावरती. ज्या वेळेस गोपाळांनी हे चित्र बघितलं, कृष्ण भगवान परमात्म्याला म्हणू लागले, कृष्णा हे किती सुंदर सजले बघ ना म्हणे मथुरेतले लोक. म्हणे हो हो. आणि आपल्याकडे बघ बरं जरा म्हणे, ते सर्व फाटलेले कपडे, मळलेले कपडे, यात्रेला आपण या ठिकाणी आलो, असे कपडे घालून काय आनंद वाटे ना म्हणे फिरायला. देव बोलले का तुम्हाला या कपड्यामुळे आनंद वाटत नाही का, चला माझ्यासोबत. भगवंताने त्यांना घेतलं आणि धोबी घाटावरती काही धोबी महाराज त्या ठिकाणी धुणं धुईत होते. कारण त्या तिथं धुणं धुवायची धोबी म्हणून त्याला नावच पडलं धोबी घाट. आणि मग तिथे धुणं धुईत होते, कोणाचं? राजाचे वस्त्र धुईत होते, राजाचे वस्त्र. आणि मग त्यांच्या समोर गेले भगवान. भगवंताला बघितलं, कृष्णाला बघितलं, म्हणजे कोण रे तुम्ही? म्हणे आम्ही गोकुळचे. गोकुळचे तूच का तो कृष्ण? म्हणे मी. कशासाठी आला म्हणे या ठिकाणी यात्रेसाठी आलो. काय पाहिजे, इकडे कशाला आला? म्हणे तुम्ही जे कपडे धुतायत ना, ते कपडे आम्हाला द्या आपलं घालायला. ते म्हणे वा रे वा, काय लायकी तुमची कपडे घालण्याची. अरे गाईच्या पाठीमागे फिरणारा, गोपिकांना त्रास देणारा तू, आणि तुझी काय लायकी? देव बोलले माझी लायकी काढू नका, मी जेवढं तुम्हाला बोलतो की कपडे द्या, द्या कपडे. महाराज हे गोपाळ काय कपडे, गोपाळांना काय कपडे तेही नाही.
भगवंताने अशी बाही मागे सारली, अशी एका धोव्याच्या कानामागे लावल्याबरोबर महाराज धोबी कर 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 निघला, चक्कर येऊन खाली पडलेल्या मृच्छा येऊन हे बाकीच्या धोब्यांनी बघितले. अरे म्हणे कार्ट जरा विचित्र दिसतं, पळा, कपडे कसे टाकून दिले. सगळे जण महाराज पळू लागले तिकडे. भगवंताने गोपाळांना सांगितलं, चला ज्याला जे कपडे आवडेल ते कपडे घ्या. कपड्याचा ढिगारा होता. मग गोपाळांनी ते कपडे घेतले, ज्याच्या अंगाला जसे शोभेल ते कपडे आता अंगामध्ये घातले. ते गोपाळ म्हणजे छोटे छोटे गोपाळ, आणि त्यांनी धडधिप्पाड असणारे राजाचे कपडे अंगावरती घातले. ते कपडे या ठिकाणी घातल्यानंतर जेव्हा रस्त्याने चालायला लागले ना, तर एवढे मोठे एवढे ढिल्ले झाले कपडे की रस्त्याने चालताना रस्ता झाडायचं कामच नाही. त्या कपड्यानेच रस्ता साफ होऊ लागला. ते म्हणला, कृष्णा कपडे भेटले रे, कपडे भेटले, पण अंगात काय ते व्यवस्थित आले नाही का, चला मग माझ्यासोबत. लगेच भगवंताने घेतलं, दर्जीकडे शिंप्याकडे घेऊन गेले आणि सुंदर असे मापात कपडे गोपाळांना शिवून घेतले. आणि मग ते कपडे घातल्यावर गोपाळ असे चांगले दिसायला लागले. मग भगवंत, आता बरं वाटतं का? बरं वाटतं ना आता? हो कृष्णा, फार बरं वाटतं रे, पण अजून जर आमच्या जर गळ्यामध्ये जर फुलाच्या माळा असतात तर किती सुंदर दिसलो असतं. फुलाच्या माळा अशा दंडाला, हाताला, कमरेला फुलाच्या माळा बांधतात, किती सुंदर दिसत. माळा पाहिजे तुम्हाला? हो हो, चला. मग भगवंताचा एक लढीवाळ भक्त, त्याचं नाव सुदामा माली. काय नाव आहे त्याचं? सुदामा माली. भगवंतावर अतिशय श्रद्धा होती, त्याची विश्वास होता. आणि मग त्या सुदामा माल्याच्या बागेमध्ये भगवंत घेऊन गेले यांना. त्याने भगवंताला बघितलं, नमस्कार केला. देवा, काय तुमची इच्छा आहे सांगा, काय करू? या ठिकाणी म्हटल्यानंतर देवाने सांगितलं, काही नाही, आम्हाला जरा माळा बनवून दे म्हणे. सुंदर माळा बनवून घेतल्या. त्या माळा तुम्ही गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. सुंदर अशा दंडाला या ठिकाणी माळा बांधल्या, मनगटाला माळा बांधल्या, कमरेला माळा बांधल्या. कोणी महाराज गोड त्या माळे सुशोभित कसं आपलं शरीर दिसेल अशा माळा तयार करून घेऊन फुलांनी महाराज त्या ठिकाणी अतिशय सजलेले. आता बरं वाटतं का? आता बरं वाटतं का? म्हणजे एक गोपाळ म्हणलाच परत, देवा अजून कपाळ करंट आहे. देवा, गोपाळाला गंध नाही ना म्हणे. या ठिकाणी चांगलं चंदन जर असतं किती सुंदर दिसलं असतो. आणि मग चंदन म्हटल्यावरती लगेच महाराज भगवंत बोलले, चला पुढे. तिथून पुढे निघाली, व्यवस्था करतो असं म्हणत नाही. तर एक बाई असं ताटामध्ये कमरेमध्ये वाकडी झालेली, महाराज असं ताटामध्ये चंदन घेऊन गेली होती कंसाला. दररोज न्यायची, कंसाला द्यायची. ती अशी समोरून चालली. देवाने तिला बघितलं आणि तिच्या समोर जाऊन उभे राहिले. अशी कमरेमध्ये वाकडी झाली होती. तोंडावरती सुरकुत्या आलेल्या होत्या. तोंडामध्ये अजिबात दाताचा पत्ता राहिलेला नव्हता. अशी चालली होती वाकडी, कुबडी कुबडी अशी चालली. आणि मग तिच्या समोर भगवंत गेले, तिच्या समोर उभे राहिले आणि तिला म्हणतात सुंदरी. कोणाला? अवजी कमरेत वाकडी झालेली आहे, सुरकुत्या तोंडावरती, तोंडात दाताचा पत्ता नाही, तिला सुंदरी म्हटलं. तिला बरं वाटन का? ती म्हणाली, कोण रे म्हणे, तू कामच करीत असतात? कुठले कुठले म्हटल्यानंतर तिने सांगितलं, मी कृष्ण. कृष्ण म्हटल्याबरोबर महाराज ते हाताचं ताटच जवळ पडलं. कृष्णा तू? अरे किती दिवसापासून वाट बघत होती तुझ्या दर्शनाची इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये होती. कोण होती ती? तर दुसरी तिसरी कोणी नसून भगवान परमात्म्याची दाशी कुब्जा होती. ती कुब्जा होती. तिने भगवंताचं दर्शन घेतलं. देवा, खरं म्हणजे योग्याला सुद्धा महाराज जप तप करून जे दर्शन होत नाही, तो आज जगाचा चालक मालक माझ्या समोर आहे. देवा, चल ना माझ्या घरी. येतो म्हणे तुझ्या घरी, पण अगोदर आम्हाला चंदन लावून दे. तिने आपल्या हाताने सर्वांना चंदन या ठिकाणी लावलं. आणि मग भगवंतांनी विचार केला, हिला सुंदरी म्हटलोच ना आपण. म्हटलो सुंदरी, कशाच्या स्वभावाने, भावाने म्हटलो सुंदरी. आता हिला सुंदर केलं पाहिजे. आणि मग तिला असं मला उभं केलं. तिचे दोन पाय असे समोर या ठिकाणी आहेत. तिच्या पायावरती भगवंताने आपला एक पाय दिला, चौडा ठेवला. असा मनगट असा तिच्या खालून हनवटीला असा हात लावला आणि असा एक झटका मार. एवढी सुंदर झाली, एवढी सुंदर झाली की महाराज स्वरूप सुंदरा देवा म्हणला. एवढी सुंदर ती पूज्यात अशी झालेली आहे. तिने देवाला हात जोडला, देवा चला माझ्या घरी. देव बोलले, तर मला पुढचं कार्य करू देतो तुझ्या घरी.
मला जरा पुढचं कार्य करू दे. आणि मग महाराज पूजेपासून भगवंत आता निघाले. पुढे गेल्यानंतर काही गर्दी दिसलेली आहे. गर्दी दिसली. काय होतं? शिवधनुष्य होता, त्याला उचलण्याचा म्हणजे धनुष्य भंगाची लीला त्या ठिकाणी चालू होती. सर्वजण महाराज उचलण्याचा प्रयत्न करायचे, हालतही नव्हता. त्या गर्दीमध्ये भगवंतांनी अशी जागा काढत 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 पुढे गेली. पुढे गेल्यानंतर सारखा बाजूला काय चालू आहे, काय चालू आहे. महाराज बाजू पुढे गेल्यानंतर त्या धनुष्याजवळ जाऊन उभे राहिलेले. मी उचलतो म्हणे धनुष्य, मी प्रचंडता लावतो. बाकीच्यांनी सांगितलं वा रे वा, तिथे रथी महारथी गेले, बलशाली गेले आणि त्यांना हा धनुष्य हल्ला देखील नाही, आणि तू काय या ठिकाणी उचलणार? देव बोलले का उचलणार नाही? मला त्याला धनुष्याजवळ गेले, धनुष्याला प्रार्थना केली. शिवाने दिलेलं धनुष्य होतं ते कंसाला देताना सांगितलं होतं, जो कोणी हा धनुष्य तोडेल तो तुझा काळ या ठिकाणी असणार आहे. आणि मग महाराज त्या धनुष्याला नमस्कार केला. शिव भगवान परमात्म्याला नमस्कार करून आता तो धनुष्य आतापर्यंत कोणाला न हलणारा पण भगवंताने एका हाताने त्याला उचललं, आणि एका हाताने उचलून प्रचंडता लावू लागल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी कर 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 आवाज झाला. धनुष्य त्या ठिकाणी महाराज मोडलेला आहे. नवे नवे धनुष्य तोडला आणि मग सर्वजण पळत सुटले. धनुष्य तोडा, धनुष्य तोडा, धनुष्य तोडा. कंसाकडे पळत सुटले. आणि कंसाला माहिती होतं, जो धनुष्य तोडेगा वो तुझे नाही छोडेगा असं सांगितलेलं होतं. आणि मग कंस घाबरलेला आहे. तिथून भगवंत आता पुढे निघाले. बळीराम दादा भगवंत पुढे महाद्वारावरती आलेले आहे. महाद्वारावरतीच या ठिकाणी कंसाने कोल्याकडे हत्ती ठेवलेला होता भगवंताला मारण्यासाठी. नवे नवे त्या माऊताने त्याला मदिरा पाजलेली होती. नवे नवे त्या मदिरा पाजलेला हत्ती उन्मत्त झालेला. कृष्ण आला की त्याच्या अंगावरती सोडायचं असं सांगितलेलं होतं. भगवंताने त्या माऊताला सांगितलं, बाजूला काढ रे म्हणे त्याला. मला बाजूला काढणार आणि मी सांगताना काढणार नाही काढणार असं म्हटल्यावरती महाराज त्या माऊताला भगवंताने चपराक मारली. माऊत बाजूला गेला आणि आता माऊत आणि तो हत्ती भगवंताकडे सोडलेला आहे. दोघांचं हत्तीचं भगवंताचं युद्ध सुरू झालंय. युद्ध सुरू झालेलं आहे. अनेक पद्धतीने महाराज तो हत्ती भगवंतावरती चालून जायचा. पण भगवंताचा विचार करत असता तो कोण आहे? भगवंत सर्व शक्तीधीश आहेत, सर्वांना शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. नवने करतोम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या महाराज या ठिकाणी जवळ आहे अशा भगवान परमात्म्याने त्या हत्तीला या ठिकाणी त्याच्या अंगावरती उडी मारलेली आहे. नवनवे त्याच्या मस्तकावर जाऊन बसला. दोन्ही दात धरले. आपल्या बल आणि मार्ग दोन्ही दात उपटले. एक दात बळीराम दादाकडे फेकला, दुसऱ्या दाताने त्या हत्तीवरती प्रहार केला आणि हत्ती त्या ठिकाणी महाराज पडलेला आहे. कोवल्या पिढीत त्या ठिकाणी त्याचा उद्धार भगवंताने केला. आता पुढे मल्ल युद्ध होतं. मल्ल युद्ध, त्या मल्ल युद्ध बघण्यासाठी सर्वच महाराज त्या ठिकाणी आलेले होते. सर्व आलेले होते. गोकुळवासी सुद्धा तिथे होते. नवे नवे स्त्रिया होत्या, पुरुष होते आणि मग भगवंताचे काही मित्र त्या ठिकाणी होते. ज्या वेळेस ते मल्ल युद्ध सुरू होतं त्या मल्ल युद्धामध्ये आता बळीराम दादा आणि भगवंत गेल्याबरोबर तिथे भगवान परमात्मा कोणाला कशा स्वरूपाने भासला याचं चिंतन करत असताना चिंतन जसं ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं ना, जसं ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम तशी झाकी तसा भगवान परमात्मा प्रत्येकाला दिसतो. नवे नवे ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याशी पुत्र वात्सल्याचा भाव होता त्याला प्रत्यक्ष आपल्या मुलाप्रमाणे भगवान परमात्मा दिसला. ज्याला सख्यपणाचा भाव त्याला आपल्या मित्राप्रमाणे भगवान परमात्मा दिसला. नवे नवे काही स्त्रियांना महाराजाचा भाव होता पतीचा, त्यांना आपल्या पतीप्रमाणे भगवान परमात्मा त्या ठिकाणी दिसलेला आहे. नवे नवे या ठिकाणी सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने भगवान परमात्मा दिसतो. आणि मल्ल युद्धामध्ये जेव्हा उतरले चाणूर मुष्टिक हे मुख्य मल्ल भगवंताने त्यांच्यासोबत कुस्ती खेळायला नवे नवे युद्ध करायला सुरुवात कर. चाणूराला भगवान परमात्म्याने मारलं, मुष्टिकाला या ठिकाणी बळीराम दादाने मारलं आणि या सर्व मल्लांना संपवून आता भगवंत कंसाच्या समोर जाऊन उभे राहिलेले. कंस सिंहासनावरती बसलेला होता.
तो सर्व ते युद्ध बघत होता नवे नवे या ठिकाणी। आणि भगवंत जेव्हा कंसाच्या समोर जाऊन उभे राहिले, महाराज भगवंताला त्या ठिकाणी बघितल्या बरोबर कंसाला तो कोण दिसू लागला माहिती का? कृष्ण दिसत नव्हता, मग प्रत्यक्ष आपला काळच या ठिकाणी आपल्याला मारण्यासाठी, आपला घात करण्यासाठी समोर उभा आहे हे जेव्हा कंसाला बघतोय, आणि मग आता काय करावं कंसाला कळना, म्हणून कंस भगवंतावरती धावला। दोघांचं युद्ध सुरू झाले। भगवंताने त्याचे पाय धरले, गरगर गरगर भिगवलं, युद्ध सुरू झालेलं आहे। महाराज दोघांचं या ठिकाणी मंद युद्ध झालंय, नवे नवे पुढे शस्त्र युद्ध दोघांचं सुरू झालं। मग युद्ध करता 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 या ठिकाणी भगवंताने कंसाला अशी एक चपराक मारली, मारल्यावर कंस धडाड दिशी जमिनीवरती पडला आणि कंसाने आपली आत्मज्योत भगवंताच्या आत्मज्योतीमध्ये विलीन केलेली आहे। बोलिये कंस मर्दन करणे वाले भगवान की जय। कंसाला भगवान परमात्म्याने वारलं, सर्व देवांनी या ठिकाणी पुष्पवृष्टी भगवंतावरती केले, तिकडे तिकडे आनंदी आनंद आता आहेत, नवे नवे जे जे कार भगवंताचा झाला। कंसाला बाजूला सारलं, लगेच भगवंत आपल्या आई वडिलांजवळ गेले, आई वडिलांचं दर्शन घेतलं। आई वडिलांचं दर्शन घेऊन उग्रसेन राजाला गंधीशाळेपासून बाजूला काढलं, त्यांना सिंहासनावरती बसवलं आणि सिंहासनावरती बसवल्यानंतर कंसाच्या शरीराचा विधी महाराज त्या ठिकाणी पूर्ण करत आहे। अशा पद्धतीने भगवान परमात्म्याने कंसाला मारलं। नवे गोड चिंतन आपण या कथेच्या माध्यमातून करतोय। आपल्याला थोड्या वेळापर्यंत पुढे कथेचा भाव सांगत असताना भगवान परमात्म्याचा विवाह या ठिकाणी पार पाडायचा आहे। भगवंताच्या विवाहापर्यंतची कथा एक 10, 15, 20 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी नेणार आहे। त्याच्या अगोदर थोडंसं आपण भगवंताचं भजन करू, थोडं भगवंताच्या भजनाचा आनंद घ्या। नवे नवे या ठिकाणी भजन हा कथेतला आत्मा आहे। यावर्षी काही जास्त भजन घेतली नाही बरं का, आपण चिंतनच आपण सांगण्याचा प्रयत्न केला, तर चिंतनही झालं पाहिजे। म्हणून चला आज शेवटचा दिवस आहे, थोडस भगवंताचं भजन आपण या ठिकाणी घेऊ, म्हणून सर्वांनी भजनाचा आनंद घ्या। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे। कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे राधे
श्याम राधे श्याम 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 राधे राधे आई आई कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे। भगवंताच्या दिव्य कथेचं चिंतन करता करता आपण दशमस्कंदापर्यंतची वाटचाल दशमस्कंदाचं चिंतन करतोय। भगवंताने कंसाला या ठिकाणी मारलं, अर्थात कंसाचा उद्धार भगवंताने केलेला आहे। आणि मग कंसाने आपल्या वडिलांना उग्रसेन राजेला बंदी शाळेमध्ये ठेवलेलं होतं, त्यांना बाहेर काढलं, त्यांना सिंहासनावरती बसवलं आणि आता आपल्या आई वडिलांजवळ भगवान परमात्मा आहे। ज्यावेळेस
देवकी मातेचं आणि वसुदेवाचं दर्शन भगवंताने घेतलेलं आहे. नंद बाबा गोपाळही त्या ठिकाणी होते. नंद बाबाच्या मनामध्ये एक भाव असा जागा झाला की हा आपल्याला बोलला होता की 2 दिवस यात्रा झाली की मी परत येईल, पण आता हा परत येतो की नाही. याचं कारण असं आहे की याचे खरे आई वडील याला भेटलेले आहेत, नवीन त्यांचं दर्शन यांनी घेतलेलं आहे आणि मग नंद बाबाचा चेहरा पडलेला आहे. आतापर्यंत नंद बाबा या ठिकाणी भगवान परमात्म्यासोबत राहत असताना कधी नंद बाबांनी या ठिकाणी चिंतन करत असताना भगवंताच्या समोर हात जोडले नाही, पण आज भगवान परमात्म्याच्या समोर या ठिकाणी हात जोडलेले आहेत. आणि मग भगवान परमात्म्याच्या समोर हात जोडल्यानंतर त्या ठिकाणी नंद बाबाला भगवंत म्हणून, बाबा काय करताय, मला तुम्ही नमस्कार करताय, मी तुमचा मुलगा आहे. हो बाबा, तू जरी माझा मुलगा असला पण आता खरे आई वडील तुला भेटल्यानंतर तू परत येतो की नाही अशी शंका मनामध्ये आतल्या आत बोलू लागले. आणि मग चल कृष्णा, तुझी माता यशोदा माता हमरडा पडून रडत होती. नवीन चल गोपिका रडत होत्या, तुला या ठिकाणी उभारत असतील, विवळत होत्या. चल 2 दिवस झाले. भगवंताने नंद बाबाला गोपाळांना सांगितलं अजून 2 दिवस राहू दे, अजून 2 दिवस राहू दे. 2 दिवस झाले की परत येतो, तुम्ही चला पुढे. आणि मग लक्षात ठेवा, महाराज नंद बाबा गोपाळ निघाले गोकुळाकडे. आता हे गोकुळामध्ये आले तर इकडची अवस्था, यशोदा माता रडत होती, गोपिका विचारत होत्या आलं का कृष्णाला, 2 दिवसांनी येणार आहे, 2 दिवसांनी येणार असं सांगितलं. आणि मग आता पुढे चिंतन इथे करत असताना इकडे भगवान परमात्मा आता मोठे मोठे होऊ लागले होते. सुंदर राज्य करत असताना आता उग्रसेन राजाला राज्यावरती मदत करू लागले. नवे आपाचा भगवंत आता 2 दिवस तर झाले पण महिन्याचा होतोय. इथे बघ आता महिन्याचा 1 महिना झाला. आपल्या मुलाचं मौजी बंधन करावं असं देवकीने नवे वसुदेवाने विचार केला. भगवंताचं मौजी बंधन या ठिकाणी महाराज करायचंय. भगवंताचे केस या ठिकाणी काढलेले. आतापर्यंत भगवंताने चरण पादुका आपल्या पायामध्ये घातल्या नव्हत्या, नवे राजवस्त्र आपल्या अंगावरती घातले नव्हते. आज भगवंताने राजवस्त्र घातले, नवे सुंदर भगवंताला सजवलेला आहे. आता भगवंत त्या ठिकाणी राहत असताना यांनी विचार केला, देव जरी असला म्हणजे आपला मुलगा आहे, याला शिक्षणासाठी गुरुग्रही पाठवलं पाहिजे. गुरुग्रही पाठव, मग कोणाकडे पाठवायचं तर भगवंताचे गुरु कोण आहे तर संदीपानी ऋषी, हे भगवंताचे गुरु आहे. संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये बळीराम दादा आणि भगवंत गेले, गुरूंची सेवा करू लागले. नवे गुरु सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे बरं का. गुरुपौर्णिमेचा मुहूर्त या कथेमध्ये आला होता. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मी बोललो की माळा घातल्या तर बरोबर. बऱ्याच मंडळींच्या मनामध्ये थोडंसं परिवर्तन झालंय. तुमच्या सोनवणीताई असतील, त्यांनी अनेक त्यांच्या सर्व मुलाला मुलीला काय असतील त्यांना माळा घालायला लावल्या. आणखी कोण काकडेताई त्यांनी माळ घातली, म्हणजे आनंद आहे. आपण माळी घातल्या, या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि मग गुरुची सेवा जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही जीव आहोत, आपण तर सेवा केली पाहिजे. देव सेवा करतो, गुरुची देव सेवा करतो. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा असं सांगितलं. प्राण विसावा म्हणजे गुरु आहे. आणि मग अशा पद्धतीने गुरु ग्रही गेले. आता तिथे आश्रमाची सेवा करायची, पाणी आणायचे, झाडलोट करायचे, यज्ञासाठी लागणाऱ्या समिधा मला त्या ठिकाणी आणायच्या. आणि गुरु मातेच्या हाताखाली नवे भगवंत त्या ठिकाणी काम करायचे. आणि मग सर्व महाराज गुरुकुलातील विद्यार्थी एकत्रित आले की भगवान परमात्मा त्यांच्यामध्ये रंगून जायचा. त्याच सर्व विद्यार्थ्यांमध्ये भगवंताला एक लढीवाळ भक्त, नवे अतिशय प्रेम करणारा एक मित्र भेटला होता. त्याचं नाव आहे सुदामा.
गुरु घरी राहत असताना सुदामा फार प्रेम भगवंतावरती सुदाम्याचा, फार प्रेम सुदाम्याचं प्रेम भगवंतावरती. आणि मग त्यांच्या सोबत आता भगवंत राहत आहे. गुरु ग्रही राहत अल्प काळामध्ये भगवंताने 14 विद्या 64 कला या ठिकाणी आत्मसात केल्या. आणि 14 विद्या 64 कला आत्मसात करून अल्प काळामध्ये भगवंत आता गुरुचा निरोप घेत आहे. पहिला भगवंत चला म्हणे आम्हाला गेलं पाहिजे. हो रे, लगेच महाराज भगवंतालाही गुरुच्या विरहाचं दुःख आहे. आणि गुरुला सुद्धा कधी कधी गुरुचंही सद्भाग्य लागतं बरं, चांगलं शिष्य भेटणं, चांगले शिष्य भेटणं गुरुचं सद्भाग्य. तर आम्हाला कधी कधी शिष्य भेटतात म्हणजे आता नको बोलायला, वर्णनच करायला नको त्याचं. म्हणजे माळ घालताना वेगळेच, नंतर काही दिवसांनी आम्हाला वेगळे दिसतात परत. म्हणून माळ घालताना मी अगोदर टिकवणार का? टिकवत असेल तर सांगा, नाहीतर मग आमचं शास्त्र सांगतंय शिष्य केले पाप भोगावी गुरुने, गुरुला भोगावं लागतं. तुम्हाला चांगलं आहे, आनंदाची गोष्ट, बरं झालं सांगितलं तुम्ही, तसं काही करू नका, पण ऐका. आणि मग भगवंत त्या ठिकाणी हात जोडून म्हणू लागले, गुरु महाराज तुम्ही आम्हाला विद्या दिलेली आहे आणि नियम असा आहे की ज्याच्याकडून विद्या आपण घेतो त्याच्याकडून ज्ञान घेतलं की त्याला काहीतरी दान द्यावं लागतं. मग आता तुम्हाला काय अपेक्षा आहे, काही पाहिजे असेल तर मागा, आम्ही द्यायला तयार आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला काही नको, मग काहीतरी मागा. मला काही मागायचं नाही, ती गुरु माता आहे, तिच्याकडे काय अपेक्षा असेल तर बघा. ती गुरु मातेकडे गेली, गुरु मातेला हात जोडला. गुरु मातेने भगवंताकडे बघितलं, देव भैरवनाथ जाणार, दुःख आहेत मनामध्ये, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. एवढं प्रेम तुम्ही दिलं बाळा मला, अरे बाबा तुमच्यासारखाच माझा एक मुलगा होता. मग काय झालं म्हणजे काही नाही, त्या समुद्रावरती पाणी आणायला गेला आणि त्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी डुबून मेला म्हणाला. आणि मग भगवंताला विनंती करू लागली, मी ऐकलंय की तू देवकी मातेला तुझे मेलेले 6 भूत परत केले, परत त्या दिलेले आहे, माझा तेवढा मुलगा दे ना कृष्णा. असं म्हणलं. देव बोलले हरकत नाही. देव लगेच समुद्राला आव्हान केलं. समुद्र मनुष्य रूपाने प्रगट झाला. म्हणे आमच्या गुरु मातेचा, गुरुचा मुलगा तुझ्यामध्ये या ठिकाणी गेलाय, तो पाहिजे. त्यांनी सांगितलं हो आला होता पाण्याला, तो या ठिकाणी मरण नाही पावला, तो पाहिजे मला. त्यांनी सांगितलं तू आता इथे कुठे? म्हणे मग माझ्या आतमध्ये एक शंकासूर नावाचा म्हणजे शंकासूर आपण त्यांनी गिळलेला आहे. त्याला विचारलं, त्याला या ठिकाणी सांगितलं ते. तो म्हणाला माझ्याकडे नाही, तो आता यम सज्ञ गेलाय, त्याचं कर्म संपलं, आयुष्य यम सज्ञ गेला. यमाच्या दरबारामध्ये मुलगा पाहिजे गुरुचा. त्याने सांगितलं बाबा असं देता येत नाही, ज्याचं आयुष्य संपलं, सर्व संपलं, तुम्ही मला शिकवू नका, आयुष्य संपलं, द्या मुलगा. असं म्हटल्याबरोबर महाराज मग शेवटी भगवंत करतो अन्यथा करतो, तो मुलगा घेतला, गुरुमातेला दान म्हणून दिला. आणि आता भगवंत परत गोकुळामध्ये आपल्या मथुरेमध्ये आलेले आहे. सुंदर राज्य सुरू आहे. एके दिवशीचा प्रसंग असा आहे की देवकी मातेने भगवंताला जेवायला बोलवलं, देवा चल जेवण करायचंय. देव जेवण्यासाठी महाराज आले. ताट समोर वाढलेला आहे, पाट टाकलेला आहे, पाटावरती ताट ठेवलेलं आहे, नवे नवे आसनावरती येऊन बसले. आणि आज चुकून देवकी मातेकडून गोरस वाढल्या गेलं, गोरस वाढल्या गेलं. आणि मग ज्यावेळी गोरस बघितलं, दही बघितलं, आणि भगवंताला यशोदा मातेची आठवण आली. ढसा 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 रडू लागले. गोकुळवासियाची आठवण, काय रडत होत्या त्या गोपिका, क्रांत करत होत्या. आणि मग आश्रम सोडून मी आलो, रडू लागले. काही कळे लागलं झालं काय देवकी मातेला. मग तेवढ्यात उद्धव आले. उद्धव बघ जरा का रडतो? अरे कृष्णा काय झालं, का रडतो? भगवंत बोल, मला आज माझ्या गोपिकांची फार आठवण येते, यशोदा मातेची आठवण. मग जा की भेटायला? मी नाही जाणार. अरे एकदा गेलो तर त्यांना एवढा विरह झाला परत माझ्या दुःखाचा, आता मी जाणार नाही असं भगवंत सांगतात. उद्धव एकदम तू जाणार नाही. उद्धवा तू जा म्हटल्यानंतर मग उद्धवा सांत्वन करजा त्या गोकुळवासी जनाचे. मग उद्धव आता सांत्वन करण्यासाठी भगवंताची आज्ञा घेऊन निघाला. पण उद्धव हा बृहस्पतींचा शिष्य, ज्ञानाचा अहंकार होता. त्याने सांगितलं जाईल पण फक्त 2 दिवस थांबेल. मी कसं राहायचं त्या गोपिकामध्ये, त्या गोपाळांमध्ये, त्यांना व्यवस्थित राहता येत नाही. मी काय मोठा महाराज त्याचा मीपणा जावा, त्याच्यामध्ये भक्ती वात्सल्य निर्माण व्हावं म्हणून भगवंताने उद्धवाला पाठवलं.
आणि मग 2 दिवसासाठी गेलेला उद्धव किती दिवस राहिला, किती दिवस, तर 8 महिने मला गोकुळात राहायला एवढं प्रेम गोपिकांचं त्याला मिळालं. शेवटी गोपिकांनी सांगितलं, उद्धवा जायचं नाही का? गोड संवाद उद्धवाचा आणि गोपिकांचा भ्रमरगीताच्या रूपाने, गोड संवाद भ्रमरगीताच्या रूपाने नवी नवी गोपिकांचा भगवान परमात्म्याचा विषयी संवाद मांडत असताना उद्धवाला तत्वज्ञान या ठिकाणी प्रेमाच्या भाषेमध्ये, भक्तीच्या भाषेमध्ये गोपिकांनी शिकवलेला आहे. शेवटी गोपिकांचा निरोप घेऊन परत मथुरेला येतो. देवा आला उद्धवा आणि आलो देवा, तुझ्यासारखा आतापर्यंत अनेक कठोर हृदयाची माणसं बघितली, पण तुझ्यासारखा कठोर हृदयाचा माणूस आतापर्यंत बघितला नाही. किती प्रेम करतात गोपिका, किती प्रेम करतात, आणि त्यांना सोडून तू इकडे आलास महाराज. शेवटी भगवंत सुद्धा निवळतात. आणि मग आता बघा इकडे उद्धव भगवान परमात्म्याचा संवाद. कंसाला भगवंताने मारलं होतं. कंसाच्या 2 पत्न्या होत्या, अस्थि आणि प्राप्ती त्यांचं नाव. त्या रडत रडत आपल्या वडिलांकडे गेल्या. त्यांचे वडील कोण? कंसाचे सासरे या ठिकाणी आहेत जरासंध, मगध देशाचे राजा. मगध देशाला गेल्या. तिथे जाऊन सांगू लागल्या, बाबा तुमच्या जावयाला, आमच्या पतीला या ठिकाणी कृष्णाने मारलं. बघा आमच्या कपाळाकडे ही अशी अवस्था कृष्णाने केलेली आहे. राज्य त्या ठिकाणी म्हणजे उग्रसेनाला दिलेलं आहे. हे सांगितल्यानंतर त्या जरासंधाला राग आला. माझ्या मुलींवरती असे दिवस यावे, माझ्या जावयाला मारलं, त्याचा राग त्या आला जरासंधाला. आणि जरासंधाने 23 अक्षौहिणी सैन्य जमा केलेलं आहे. त्या कृष्णालाही मारणार आणि ते मथुरेचं राज्य घेणार या ठिकाणी असं पण केला. 23 अक्षौहिणी सैन्य जमा केलं आणि मथुरेवरती चढाई करायला निघाला. भगवंताला समजलं, भगवंताने एक दिव्य रथ, त्या रथामध्ये भगवंताचे सर्व आयुध या ठिकाणी आहेत. असा रथ या ठिकाणी भूतलावरती आणलेला आहे. बळीराम दादाचा नांगरही त्या रथामध्ये आहे. आणि मग सर्व मथुरेतलं सैन्य भगवंताने सजवलं. आणि आता महाराज इकडे जरासंधाचं सैन्य, मथुरेचं सैन्य समोरासमोर आलेले युद्धाला. नवे समोरासमोर आलं, शंखनाद झाला, युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर भगवंताने या ठिकाणी जरासंधाचं पूर्ण सैन्य संपवलं. पूर्ण सैन्य संपवलं. जरासंधाची सुद्धा नस ना नस भगवंताने डेंडली केलेली आहे, पण जरासंधाला जीवानिशी मारलं नाही. का मारलं नाही? तुमचे गुरुजी सांगायचे की जरासंधाला का मारलं नाही, त्याचं कारण असं आहे की भगवंताने विचार केला, याला जर आपण जर मारलं तर या भूतलावर अनेक दुष्ट आहेत, दुष्ट शोधत आपल्याला फिरावं लागेल. आणि याला जर आपण सोडून दिलं, हा दुष्ट जमा करून परत आपल्याला चढाई केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परत त्याला सोडून दिलं. परत मगध देशाला गेला, परत सैन्य जमा केलं. तर भगवंतावरती चढाई करू परत लागला. किती वेळेस चढाई केली? 17 वेळेस त्याने चढाई केलेली आहे. आणि 17 वेळेस चढाई केली तरी भगवंताने त्याचा पराजयच केला. आता 18व्या वेळेस त्याने काय केलं? ब्राह्मण असे पूजेला बसवलेले, यज्ञाला बसवले, प्रत्येक वेळेस बसवायचं. आणि जरी हरून गेला तरी त्याला दान द्यायचं, घरी पाठवून द्यायचं. यावेळी ब्राह्मणांना सांगितलं, आता जर हरून आलो तर तुम्हाला दान नाही, तुमच्या प्रत्येकाच्या माना छाटील नाही, माना छाटल्या जाईल. आता भगवान परमात्मा म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपाल. भगवंतावरती एक संकट आहे. इकडे भगवंताने विचार केला, मथुरेत लोकांना तरी आपला त्रास कोर्टपर्यंत होऊ द्यायचा. मग आता मथुरेत राहायचं नाही असा विचार भगवंताने केला. आणि विश्वकर्म्याला सांगून पाण्यामध्ये, समुद्रामध्ये सुंदर सोन्याची द्वारका निर्माण भगवंताने केलेली आहे. द्वारका निर्माण केली. बरं, आता हा निघाला जरासंध महाराज इथून रणांगणाकडे निघाला. भगवंतावरती आणखीन एक संकट आलं होतं. एक कालयवन नावाचा दैत्य सुद्धा भगवंतावरती चालून आला होता. नवे त्याला असं वरदान होतं की यादव कुळातल्या पुरुषाकडून तुला मरण येणार नाही. आणि तोही महाराज चालून येत होता. भगवंताने विचार केला त्यालाही संपवलं पाहिजे. तो कालयवन जेव्हा भगवंताच्या समोर आला, युद्धासाठी ललकारतोय, ललकारत असताना भगवंताने त्याला बघितलं. बघितल्यानंतर भगवंताने पलायन केलं. देव पुढे, तो कालयवन पाठीमागे. महाराज असा दूर नेला, गुहेमध्ये नेला. एका भुयारामध्ये महाराज भगवंत शिरलेले आहे. तिथे मुचकुंद नावाचे राजे झोपलेले होते. मुचकुंद नावाचे राजे, ते भगवंत गेले आपल्या अंगावरचा सेला काढला आणि त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकून दिला. आणि असं बाजूला जाऊन बसले.
हा काल यौवन आतमध्ये शिरला, झोपलेला बघितलं, सेला बघितला, त्याला वाटलं कृष्णच येते, म्हणजे किती लबाड आहे म्हणजे इथे नाटकी आहे, तेवढं मला पळवून इथे येऊन झोपला काय. आणि मग ते तोंडावरचं काढावं ना, तोंडावरचं काढलं, लात मारली. लात मारल्याचा परिणाम मुचकुंद राजे उठून बसले. डोळ्यामध्ये एवढं तेज होतं, एवढं तेज, ती दृष्टी त्या काल यौवनावरती पडल्याबरोबर काल यौवन जळून भस्म त्या ठिकाणी झालं. म्हणजे काल यौवनाला संपवलं भगवंताने मुचकुंद राजाकडे. त्यालाही शंकर भगवान परमात्मा दिलेलं वरदान होतं. देवांसोबत म्हणजे देवांच्या बाजूने दैत्यांसोबत युद्ध करायला गेले, दैत्यांना हरवलं. शंकर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. बोल तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं फार थकलं, म्हणजे फार थकलं, मग मला जरा आराम करण्याची इच्छा आहे. तर आराम करायचं. हो, आराम करत असताना जो कोणी मला उठवेल तो जळून भस्म, तुला कोणी उठवेल तो जळून भस्म होईल, असं वरदान शंकराने दिलं. आणि मग म्हणून तो या ठिकाणी गेला, त्याला संपवलं कालयौवनाला. इकडे आता जरासंध चालून येत होता, सर्व सैन्य सोबत घेतलं. बळीराम दादा आहे, रणांगणामध्ये गेले. रणांगणामध्ये गेले, शंखनाद झाला. शंख एकमेकावरती शस्त्र सोडणार, भगवंताने आपल्या हातातलं शस्त्र टाकून दिलं. रणांगणामधून पाठ दाखवून पळवू लागला. मला देव बळीराम दादा पुढे, हा पाठीमागे. आता रणांगणामध्ये पाठ दाखवली म्हणून भगवंताला नाव पडलंय काय, बोलिये रणछोडदास भगवान की जय. रणछोडदास त्याला नाव पडलेलं आहे. आता पुढे पळताय, नवीन सैन्य पाठीमागे. पुढे डोंगर लागला, त्या डोंगरावरती भगवंताने सरसर चढले. पलीकडे समुद्र आहे. या जरासंधाने विचार करा, एवढंच पळण्यापेक्षा एक काम करू, त्या डोंगराला देऊन वनवा लावून बरोबर जळून भस्म, कृष्ण बळीराम जळून भस्म होतील. आणि पलीकडे गेले, पलीकडे समुद्र आहे, समुद्रात डुबून मरतील, असा विचार केला. वनवा लावून दिला. भगवंत महाराज करतून अकर्तून अन्यथा करतून लगेच पलीकडे गेले. समुद्रामधून जी द्वारका निर्माण केली होती, त्या द्वारकेमध्ये भगवंत गेले. आपल्या योग सामर्थ्याने सर्व यादव त्या ठिकाणी आणले. आणि मग आता भगवान परमात्मा स्वतः द्वारकेचा राजा झालेला आहे. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी देवुडा बाबुली
सिंहासनी बैसला गड्यानो राजा की रे जाना. भगवंत राजे झालेले सिंहासनावरती आरूढ झालेले आणि मग सुंदर भगवंताचं आता राज्य सुरू झालं. भगवंत राज्य करत असताना आपले मोठे बंधू त्यांचा विवाह या ठिकाणी पार पडलेला आहे. कोण मोठ्या बंधूला महाराज कोणाची मुलगी. मग बळीराम दादाची पत्नी कोण तर महाराज रेवत नावाचा राजा आहे आणि त्याची मुलगी रेवती. त्या रेवती बरोबर भगवंत या बळीराम दादाचा विवाह झालेला आहे. आता बळीराम दादाचं लग्न झालं. याला वाटलं आपण तरी एक कोट पर्यंत राहिला बरोबर आहे की नाही. आता पार श्रावण सुरू व्हायची वेळ. आता कोटपर्यंत आपण तरी एकटं राहायचं. मग आपलं हे लग्न या ठिकाणी झालं पाहिजे. आपलं लग्न झालं पाहिजे. मग भगवंताने विचार केला पण आपल्याला कोण मुलगी देईल. आपलं कॅरेक्टर कसं आहे चोऱ्या करणं नवे नवे स्त्रियांना त्रास देणं कोण मुलगी देईल. भगवंताने विचार केला आपण असं कॅरेक्टर म्हणून पुढे मिळणार आहेत ना मग आपली व्यवस्था आपणच करावी. महाराज किती चॅप्टर आहे. जन्माला यायच्या अगोदरच त्यांनी आपली व्यवस्था करून ठेवली. कधी हो ज्यावेळेस अवतार घ्यायचा ठरवलं लक्ष्मीला विचारलं तुला यायचंय का माझ्यासोबत. ही महाराज या ठिकाणी म्हणाले हो मला यायचंय ना. नियम काय चंद्र देते चंद्रिका शंभू देते अंबिका संत देते विवेका असणे इजे. मग तुम्ही तिथे मी यायचंय तुला हो जा मग कौंडण्यपूरला जाऊन राहा. मग महाराज तिला सांगितलं कौंडण्यपूरला जाऊन राहा. अगोदरच व्यवस्था करून ठेवलेली. मग भगवंताचा विवाह कोणासोबत झाला तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांत आहे. विदर्भ प्रांतामध्ये कौंडण्यपूर नावाचं नगर आहे. कौंडण्यपूर नावाचं नगर. त्या नगराचे राजे होते भीमक राजे. त्यांना 5 मुलं होते. लक्षात घ्या रुक्मी रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मकेश आणि रुक्ममाली असे महाराज 5 मुलं होते. त्यांची बहीण रुक्मिणी. ही रुक्मिणी ही महाराज त्यांना प्रसाद म्हणून खऱ्या अर्थाने भेटली होती. प्रसाद म्हणून या ठिकाणी कमळाच्या फुलामध्ये भेटलेली चिंतने समुद्राने दिलेली नवे गंगेने दिलेलं ही प्रसाद होता. आणि मग त्याचं लालन पालन या राजाने केलं अतिशय प्रेमाने मोठ्या आनंदाने. गुणवान सत्य प्रत्यक्ष लक्ष्मीच या ठिकाणी प्रकट झालेली. आणि मग भगवंताने त्या रुक्मिणीचे शिलाचं वर्णन गुणाचं वर्णन ऐकलेलं होतं. रुक्मिणीने सुद्धा भगवंताच्या गुणाचं स्वरूपाचं शिलाचं नामाचा महिमा ऐकलेला होता. आणि मनोमनी अशी एक या ठिकाणी महाराजांनी चेंज केला होता की तोच पती मिळवायचा आहे. आता इकडे रुक्मिणी उपवर झाली होती लग्नाच्या वयाची झाली होती. आता तिचा स्वयंवर होता. तिचा जो मोठा भाऊ रुक्मिणी ना तो तिला सांगायचा रुक्मिणी बघ म्हणे तुझा जरी स्वयंवर असला तुझ्या इच्छेने तू मुलगा वरायचा नाही. अरे म्हणे असं कसं स्वयंवर कशाला म्हणतात. माझ्या मनाने माझ्या इच्छेने मुलगा वरायचा. तो म्हणतो या ठिकाणी नाही. त्याने सांगितलं मी म्हणतो ना त्याला वरायचं. आता याचं म्हणणं काय होतं. याचा मित्र होता शिशुपाल. याचं म्हणणं शिशुपालाला वरायचं आणि तिला तो अजिबात आवडत नव्हता. तिला आवडायचा कृष्ण भगवान परमात्मा. मग जो म्हणतो ना की शिशुपालाला वरायचं त्याच्याच पत्नीकडे गेली. वहिनी बघा ना माहिती हा तुमचा भाऊ मला म्हणतो की तुमचे पती म्हणजे माझा भाऊ मला म्हणतो की या ठिकाणी कोणाला वरायचं शिशुपालाला. मला अजिबात आवडत नाही. तुम्हाला माहिती मला कोण आवडतं कृष्ण आवडतो. एवढं प्रेम करतो एवढं प्रेम करते. एकांत पत्र लिही की त्याला देवाला पत्र लिही. आणि मग तिला सुंदर महाराज या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे. गोड पत्र लिहिलं. ज्या पत्रामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं भगवंताच्या गुणाचं महाराज शिलाचं वर्णन केलं. सुंदर पत्र लिहिलं. एवढंच नाही देवा कुठे येऊन कसं मला घेऊन पळायचं हे सुद्धा त्या पत्रात लिहिलं होतं. आणि मग हे पत्र आता लिहिलं द्यायचं कोणाकडे सुदेव नावाचे ब्राह्मण ज्यांच्याकडून भगवंताच्या गुणाचं वर्णन ऐकलेलं होतं. त्याच ब्राह्मणाकडे महाराज ते पत्र दिलं. जा देवाला निरोप पाठवा. महाराज सुदेव ब्राह्मण द्वारकेला आले चालत चालत. द्वारकेला आल्यानंतर ब्राह्मण आलेले बोलवलं. देवाच्या समोर उभे. कुठून आला. एक भक्त तुमची वाट बघतो देवा. काय म्हणणं तुम्हाला घेण्यासाठी मी आलेलो आहे. हे पत्र वाचा. ते पत्र जेव्हा
भगवंताने महाराज आपल्या हातामध्ये घेतलं. ते समोर जेव्हा ते अक्षर आले त्याच्यामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन होतं. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वता ते निर्विश्य कर्ण विवरे अर्धोगतापम रूपम दृशा दृशिमता मखिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्तम पत्रपन्ने. गोड भगवंताच्या स्वरूपाचं वा किती सुंदर आहे देवा. यावर का त्या भक्ताला भेट द्यायला देव बोलली याने चला उशीर झाला तर आपल्याला लगेच बसलं पाहिजे रथात. लगेच सुदेव ब्राह्मणाला घेतला रथामध्ये बसले. रथ निघाल्यानंतर थोड्या अंतरावर गेला. बळीरामदादा समोरून आले. कृष्णा कुठे निघाला? तुमचं झालं ना जरा मलाही बघू दे. बरोबर चलतो पुढे मी येतो पाठीमागून सैन्य घेऊन. मग कृष्ण आणि सुदेव ब्राह्मण महाराजांचा कौंडण्यपूरला येऊन पोहोचलेले आहे. देव आल्याची बातमी राजाला कळाली. सुंदर त्यांची थांबण्याची व्यवस्था केली. बाकीचे आपल्या 4 मुलं त्यांच्या सेवेला देवीच्या सेवेमध्ये दिले. देव आल्याचा आनंद. आता बघा उद्या स्वयंवर आहे. ही मात्र या ठिकाणी काळजी करू लागली. निरोप गेला असेल की नाही. देव अजून आले नाही. देवाचा काही निरोप नाही. दुसऱ्या दिवशी असा प्रकार होता की कात्यायनी मातेची पूजा स्वयंवराच्या दिवशी करण्याची पद्धत होती. आणि मग आता सकाळी उठली रुक्मिणी. स्नान वगैरे झालं. नवे पूजेचं साहित्य जमा या ठिकाणी ताट तयार आहे. ताट हातामध्ये घेतलं. अजून सुदेव ब्राह्मणाचा निरोप नाही. देव येईल की नाही. मी सांगितलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचेल की नाही असा मनामध्ये एक भाव. आणि मग सुदेव ब्राह्मणाचा काही निरोप येत नाही. असं ते ताट हातामध्ये येतं. पूजेला जाण्याच्या अगोदरच महाराज अशी ओळल्या बरोबर त्याला सुदेव ब्राह्मण दिसले. काका आले म्हणे हो. निरोप दिला नाही घेऊनच आलो म्हणे. त्याला आनंद वाटला केला. आणि मग आता महाराज ती मन मोकळ्यापणाने कात्यायनी मातेच्या मंदिरात गेली. कात्यायनीची पूजा केली. नवीन कात्यायनीची पूजा करून महाराज मूर्तीची देवीची पूजा करून देवीमध्ये कृष्ण दिसत होते. गोड पूजा केली. महाराज काय अर्पण करायचं ते केलं. आता महाराज फुलाची माळ हातामध्ये. आता प्रदक्षिणा करायला पाठीमागे आली. सांगितली प्रदक्षिणा करायला पाठीमागे आले की देवा तुम्ही मला पाठीमागूनच घेऊन पळा. बाहेर भगवंत रथ आणलेला होता. भगवंत पाठीमागे येऊन उभेच होते. या मोठ्या भावाने सर्व सैन्य पसरून दिलं होतं. आणि मग जेव्हा पाठीमागे आली प्रदक्षिणा करायला भगवंताने तिला बघितलं. तिने कृष्णाला बघितलं. कृष्ण म्हणे हो हो म्हटल्यावर लगेच आपला हात घेतला. भगवंताच्या गळ्यामध्ये घातला. भगवंताने त्याचा हात धरला. रथाकडे घेऊन गेले. रथामध्ये बसले. ते बाकीचे जे सैन्य पसरवलेलं होतं ना त्या भावाने कृष्ण आल्याचं कळलं होतं. विघ्न येऊ नये. ते सैन्य फक्त बघतच राहिलं. आणि विचार करत किती सुंदर जोडी मोहन घेतला होता ना. किती सुंदर जोडी आहे. किती सुंदर जोडी करत बसले. हातरीला घेऊनही पळाला. देव घेऊन पळाला. नवे मग थोड्या वेळाने देव घेऊन पळाला. रुक्मिणीला घेऊन पळाला. मग हा भाऊ काही सैन्य रथाच्या पाठीमागे पळताय. पुढे भगवंताने त्याचा समाचार घेतला. नवे त्यांनी असा एक फोनच केला होता की रुक्मिणीला घेऊनच येईल. नाहीतर मग परत या नगरामध्ये पाऊल ठेवणार नाही. तो परत आला नाही. तो भोजपूरला जाऊन राहू लागला. आता भगवंत द्वारकेला हिला घेऊन आल्यानंतर परत महाराज द्वारकेमध्ये स्वागत झालं. पण परत भीमक राजाला निरोप पाठवला. तुम्ही या तुमच्या मुलीला घेऊन जा. परत आपल्या यथा सांग महाराज थाटामाटामध्ये मुहूर्त बघून विवाह यथा सांग पार पाडायचा आहे. भीमक राजे आले. रुक्मिणीला घेऊन गेले. आपला जो भाऊ मुलगा गेला होता रुसून त्यालाही परत आणलं. आणि आता यथा विधी मुहूर्त बघितला. तिथी बघितली. आणि तिथी बघून आता भगवंताला निरोप दिला. भगवंताला ती तिथी कळाली. आणि आता त्या तिथीला भगवंताची वरात म्हणजे सर्व वराडी मंडळी सहित नाचत गाजत आता कौंडण्यपूरच्या दिशेने निघालेली आहे. आणि कौंडण्यपूर सुद्धा नवीन दुल्हन सारखं या ठिकाणी सजवलेलं आहे. लखलख दिवे लागतायत. नवे सर्वांनी आपल्या घराच्या समोर या ठिकाणी तोरण बांधलेले. प्रत्येकाने सडा समर्पण रांगोळ्या काय करायचं शोभित मला ते नगर केलेलं आहे. आता लग्नाची तयारी या ठिकाणी. लग्न मंडप वेगळा. जेवणाचा मंडप वेगळा. त्या तलवाऱ्या काय येणाऱ्या पाहुण्या मंडळात थांबायला तो जो मंडप असतो तो वेगळा. ते सुंदर मंडप या ठिकाणी दिले. देव आले. देवाची थांबण्याची व्यवस्था मारुतीच्या मंदिरामध्ये.
आणि ते भगवंताची तलवारी जी आहेत ना ते भगवंताला मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सजवू लागले. रुक्मिणीच्या ज्या तलवाऱ्या आहेत त्यांनी भगवंताला म्हणजे रुक्मिणीला सुंदर सजवलेलं आहे. आणि आता दोघांनाही सजवून आता लग्नाची घटिका जवळ येते. सर्व वराडी मंडळी सुद्धा तिथे आलेले आहेत, लग्न मंडपामध्ये आलेले आहेत. प्रत्येकाला आस लागलेली कधी लग्न लागतं. महाराजांनी तर 3ची वेळ दिली होती, लग्नाची 3ची वेळ दिली होती. पण आता किती वाजले? जवळ 3:35 झाले. तरी काय कलियुग असलंच लग्न. कोणतं वेळेवर लागतं सांगा ना? देवाचं असं की तुमचं आमचं असं वेळेवर काय आपण लग्न लावत नाही. म्हणून चला आता सुंदर भगवान परमात्म्याचं लग्न लावायचंय. भगवंत सजलेले आहे नवे. आता भगवंताची वरात मंदिरापासून या मंडपापर्यंत येणार आहे. मग देवाला नाचत आणायचं की तसंच आणायचं तुमच्या मनावर आहे बाबा, आपलं काही नाही. तुम्ही जर म्हणत असतील नाचत आणायचं तर मग हरकत नाहीतरी आता नाचण्याला किती प्राधान्य देतो. देवाच्या लग्नात नाचत नाहीतर डीजे समोर नाचतो आपण. आणि इकडे नाचत नाही डीजे समोर जिकडे तिकडे. चला मग देवाची वरात अगदी एक गीत आपल्याला